the recording and Sharona aunty. Okay. Sharon- I'll Sharon- start with the prayer. Yes, please, aunty. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 Yes, Susan, you. मी JDC कडनं तुम्हाला थँक्यू म्हणते. आम्ही वाट पाहत होतो कधी हा सेशन होईल. थोडासा मध्ये आपल्या सणामुळे गॅप झाला, बट थँक्यू. वी आर बॅक अँड वेटिंग फॉर टुडेज सेशन. Yeah, we will. Thank you, Susan. We will start today's session. Today's session is last minute session because Joshua cancelled. So today it's already tomorrow here. So today in Israel. So it's not sunset in Israel. So today is my teacher, my uncle, my guru, his death anniversary. Okay. Hazaken Dr. Ezra Eliezer Bullet his second death anniversary. So they are having his Hashkaba. They already had it at Ashkelon cemetery where he was buried. So today's class we are going to take in his remembrance for Ilui Lishmat Hamme Roham Hazaken Ezra Ben Eliezer Kolet Ruach Adonai Tehannenu Beganeder. Amen. 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 So today's class we are taking in his memory, Ezra Eliezer, my teacher. Okay. Just few words about him. आपण सद्दिक बोलतो ना, सद्दिक माणसं सद्दिक असतात. व्हॉट इज अ सद्दिक? सद्दिक इज somebody for whom God changes laws of nature. Okay. So in my life when I was studying, in my life when I was studying with him, मी त्याच्याबरोबर जेव्हा शिकत होतो, I used to stay with him. When I was in Thane, I used to go to college. I used to stay with them. Joshua, Ezra uncle, Ezra auntie, and people. So I have seen many miracles, many things which happened because he was in trouble. Many things, yeah, miraculous होतं. I won't give you any example. I won't give you anything like this. But I first hand experience what a Saddiq is. Okay. And today I'm going to talk about how he related to God. And this is the way he told us that we should also relate to God. So त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर like म्हणजे तोराची जी मेन आयडिया आहे ना, गॉड देवाबद्दलची, हाश्यम बद्दलची काय आहे, तोरा काय सांगते, तोरा कशासाठी दिलं गेलं आपल्याला, त्याच्याबद्दल मी बोलणार. आणि मेनी थिंग्स ही थॉट मी, नॉट ओनली डीप मिनिंग्स अबाउट कब्बाला, पण छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या मिद्राशीम्स आणि कितीतरी गोष्टी. आणि ही वॉज ऑल्सो व्हेरी हंबल पर्सन. अँड बिकॉज ही यूज टू ऑल्सो आस्क मी, कधी कधी मला विचारायचं, हे काय आहे, याचा असं असं हे ह्याचा काय अर्थ असेल रे? आणि वेन आय यूज टू टेल हिम समथिंग, नो, यूज टू एक्सेप्ट इट, लाईक एक्सेप्ट करायचं ते, आणि ते बोलायचं हा असंच आहे, हा असं. सो व्हेरी हंबल पर्सन ऑल्सो. अँड वेन इन द बिगिनिंग, वेन आय वॉज I think 8-9 years old, my mother, no, she put me into this. तोरा वाचायचा, सुट्टी पडली की तोरा वाचायचा. इंग्लिशमध्ये तोरा वाच म्हणजे तुझा इंग्लिश सुधरल, मराठीमध्ये वाचायचा. असं वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये सुट्टीमध्ये तोरा अख्खा वाचून काढायला लावायची माझी मम्मी. आणि मग मी जेव्हा इजरा अंकलला भेटायचो 8-9 स्टँडर्ड मध्ये असताना, तेव्हा इजरा अंकल सांगते हे करायचो, आणि इजरा अंकलला विचारतो, क्वेश्चन विचारतो. तर त्या टायमाला मला इजरा अंकल बोलायचं की तू आहे ना तोराचा खूप डीप अभ्यास कर, तू तोराचा डीप अभ्यास कर, तोरामध्ये अजून डीप अभ्यास कर, तू चांगला क्वेश्चन विचारत. आणि इजरा अंकल वाराच्या आधी आहे ना, थोडा त्यांची मेमरी गेली होती, अल्झायमर सारखा मेमरी गेली होती, ते ओळखायचं नाही. तर त्या टायमाला मी जर्मयाच्या घरी इजरा अंकलला भेटायला गेलो होतो अश्केलोन मध्ये. तर असंच आम्ही टेबलावर शब्दात केलं होतं, टेबलावर आम्ही बसलो होतो आणि नमाज वगैरे झाल्यावर आम्ही असं तोरा डिस्कस करत होतो एक. तर इजरा अंकल म्हणजे तो कोण रे, तू हा कोण, असा म्हणजे
मग मी अंकलला आठवण करतो, अरे मी बारूकचा मुलगा, मी जुडा जुडा. हा काय, हा तुम्ही चांगलं चांगलं, हा तुमचं चांगलं नॉलेज आहे असं आणि मग एकदम अचानकपणे मला ते बोललं की एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आहे ना तोराचा खूप डीप अभ्यास करा, कारण तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन विचारा, तुम्ही खूप डीप अभ्यास करा, असं मला अंकल त्या टायमाला परत बोलला. तर एजरा आंटी पण होती तिथं. तर एजरा आंटी बोलली की 40 वर्षापूर्वी, 40-45 वर्षापूर्वी तुम्ही त्याला हेच सांगितलं होतं. हे पण अंकल असं मधीच कधीतरी ओळखायचं पण. ओके. पण त्या टायमाला पण अंकल तेच बोलत होतो. तर आज हा क्लास इजरा अंकलच्या मेमरीमध्ये. ओके. आय डोंट थिंक त्यांना म्हणजे माझ्या क्लासनी काय हे होईल, पण त्यांनी जे शिकवला, त्यांचा जे हे आहे, त्याच्या हिशोबाने आपण त्यांची आठवण करून हा क्लास घेऊ. ओके. तर Don't बिफोर दॅट think एनी, that you are doing something good and नो त्याच्या remembrance मध्ये. I am doing something good Yes, my which बच्चा. he taught me. Okay, so he has taught me Yes. this. I am doing this. Ezra uncle was my teacher. Haim uncle was my teacher. Thorough My dad, mom, gentleman he was. या माझ्या डॅडी मम्मीनी तर शिकवलाच, पण एजरा अंकलनी मला डीप तोरा शिकवला. कब्बालामध्ये इंटरेस्ट त्यांनी आणला मला, आणि कब्बालाबद्दल शिकवलं, आणि त्याच्यामध्ये डीप त्यांनी घेतला. आणि राब्बी नाथान ग्लिक आहेत, अजून कितीतरी आहेत, ती लोक पण टीचर आहेत, पण मेन टीचर माझा तोरामध्ये एजरा अंकल आहेत. ओके. त्याच्यासाठीच माझ्या मम्मीने मला घरातून हाकलला आणि बोलला तू एजरा अंकलकडे जाऊन ड्रा करू. तर आजचा क्लास आपण एजरा अंकल साठी घेऊ. ओके. तर मी आजच्या क्लासमध्ये ना तुम्हाला तोराबद्दल थोड्याशा अशा एक हे आयडिया देईन, आणि मग आपण त्याच्यावरून पुढे पुढे जाऊ. तर तोराची मेन आयडिया काय, तोरा काय आहे? तोरा रिटर्न अकाउंट आहे प्रॉफिट्स लोकांचा. जे प्रॉफिट्स आहेत ना, तोरा कोणी लिहिला? मोशेने लिहिला. मोशे कोण आहेत? प्रॉफिट आहेत. मोशे प्रॉफिट आहे. जोशुआ, त्याच्यानंतर शॅम्युएल, म्हणजे तोरामधली जी सगळी पुस्तकं आहेत ना, ती कोणी लिहिली? प्रॉफिट लोकांनी लिहिली. तर तोरा म्हणजे काय आहे? तोरा एक असा डॉक्युमेंट आहे जो प्रॉफिट लोकांचा रिटर्न अकाउंट आहे. कसला बद्दल त्यांनी लिहिलंय? कसला रिटर्न अकाउंट आहे त्यांचा? तर तो रिटर्न अकाउंट त्या लोकांना जो हाशेमकडनं जो मेसेज आला ना, त्याचा रिटर्न अकाउंट. त्यांनी त्यांच्या मनाने स्टोरी नाही लिहिलेली, त्यांनी काहीतरी स्वतःच्या मनाचं नाही लिहिलेलं त्याच्याने. त्यांनी काय लिहिलेलं आहे? व्हॉट एव्हर मेसेज वॉज रिसिव्ह फ्रॉम हशेम, दॅट मेसेज दे हॅव रिटर्न डाऊन. हा, त्यांनी काय वेगळं काय नाही लिहिलं. तर त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत ना, तोरामध्ये मोशेच्या 5 पुस्तक आहेत, त्याच्यानंतर जोशुआ, आणि त्याच्यामध्ये जे जे लिहिले गेलेलं आहे ना, ते प्रॉफिट लोकांच्या मनाचं नाही, किंवा प्रॉफिट लोकांच्या ब्रेन मधली उपज नाही, की प्रॉफिट लोकांनी काहीतरी विचार करून फिलॉसॉफाईज केलेला फिलॉसॉफी नाही. तर काय आहे? मेसेज आहे. कुणाचा मेसेज आहे? हाशेमचा मेसेज, जे हाशेमनी प्रॉफिटच्या थ्रू कोणाला दिलेलं आहे? माणसांना दिलेलं. ओके. तर अंडरस्टँड, इट इज नॉट अ बुक विच टेल्स यू अबाउट लॉज. ते तुम्हाला कायद्याबद्दल नाही शिकवत आहे, कायदा कानून बद्दल नाही शिकवत आहे तुम्हाला, है ना. तो असा कुठल्या तरी राजाने कॉन्स्टिट्यूशन सारखा नाही. आपल्या इंडियाचा कॉन्स्टिट्यूशन आहे ना, एव्हरीबडी इज फ्री, असं तसं तसं नाही. तो काय की हाशेमनी प्रॉफिट्सला काहीतरी सांगितलं, आणि प्रॉफिट्सनी ते नोट डाऊन केलेलं आहे, आणि ती नोट डाऊन केलेली गोष्ट आपण स्टडी करतो. ओके. तर तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, की हाशेम जेव्हा बोलतो ना, गॉड, देव जेव्हा काय पण बोलतो ना, तर काय असतं? देव काय पण बोलला ना, तर ती गोष्ट होतं. ओके. तोरा सांगते की तोरामध्ये तुम्ही जर तोरामध्ये जर तुम्ही सिन्नाय, आता शाबोत येते, शाबोत म्हणजे रिसिव्हिंग ऑफ द तोरा. ओके. तर त्या दिवशी काय झालंय? त्या दिवशी हाशेमने सिन्नाय डोंगरावर येऊन, सिन्नाय डोंगरावर देवाने काय केले? 10 आज्ञा दिलेल्या आहेत माणसाला. 10 आज्ञा, 10 कमांडमेंट्स आहेत ना, ते सांगितलेले आहेत. पण तुम्ही त्याच्यामध्ये वाचाल ना, तर त्याच्यामध्ये काय लिहिलंय? गॉड व्हॉइस वॉज लाईक थंडर, गॉड स्पोक थ्रू फायर, असं लिहिलेलं आहे. म्हणजे हाशेम जेव्हा बोलते ना, तेव्हा काय आहे? हाशेमचा आवाज काय आहे? फायर आहे आणि थंडर आहे. आणि माणसं काय ऐकतायत? माणसं थंडर आणि फायर नाही ऐकत आहे. माणसं काय ऐकतात? माणसं आय एम युअर गॉड, दाउ शाल नॉट किल, हे सगळं ऐकतायत. ओके. म्हणजे तोरा जेव्हा डिस्क्राईब करते ना, तोरा म्हणजे मोशे जेव्हा डिस्क्राईब करते तोरामध्ये, की काय व्हॉट इज हॅपनिंग ऑन माउंट सिनाय, तर देर इज फायर, देर इज दिस दॅट, थंडर आहे, शोफारचा आवाज येते, आणि त्या शोफारच्या आवाजमधून गॉड इज स्पीकिंग. हाऊ गॉड इज स्पीकिंग? ही स्पीकिंग वाय थ्रू फायर अँड थंडर. आणि माणसांना काय ऐकायला येते?
माणसांना ऐकायला येते, कमांडमेंट्स ऐकायला येते. ओके, मोशेला काय ऐकायला येते? कारण मोशेने लिहिलं ना थंडर, फायर अँड थंडरचं. मोशेला आहे ना जो हाशेमचा जो ओरिजिनल आवाज आहे ना, तो ओरिजिनल आवाज ऐकायला येते. बिकॉज मोशे इज रायटिंग डाऊन दॅट गॉड्स व्हॉइस वॉज फायर, गॉड स्पोक थ्रू फायर, असं. आता म्हणजे मोशेला काय ऐकायला येते? फायर ऐकायला येते. पण जे बाकीची माणसं आहेत ना, बेने इस्रायल आहेत ना तिथं, त्यांना काय ऐकायला येते? त्यांना कमांडमेंट्स ऐकायला येते. तर ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा हाशेम बोलतं ना, जेव्हा देव बोलतं, गॉड बोलतं, हाशेम जेव्हा बोलतं ना, कादोश बारुख जेव्हा बोलतं ना, तेव्हा काय आहे? आपल्याला कसं ऐकायला येतं? आपल्याला आपल्या लेवलच्या हिशोबाने ऐकायला येतं. कारण त्या दिवशी आहे ना सगळी माणसं तिथं उपस्थित होती. मेड पासून म्हातारी माणसं, जवान माणसं, मुलं, सगळी माणसं होती. पण सगळ्यांना जे ऐकायला आलं ना, त्याच्यामध्ये सगळ्यांना काय ऐकायला आलं? कमांडमेंट्स ऐकायला आलं. मोशे सारखी जी माणसं होती त्या लोकांना काय आलं? त्या लोकांना फायर, गॉड्सचा आवाज फायर नाही आला. त्या 70 एल्डर्स होती. 70 एल्डर्स लोकांना काय ऐकायला आलं? ते 70 एल्डर्स लोकांना जे ऐकायला आलं ते तोरामध्ये नाही लिहिलेलं आहे. तो तोरामध्ये काय लिहिलेलं आहे? तोरामध्ये जे लोएस्ट लेवलच्या माणसाला ऐकायला आलं ना, त्या 10 आज्ञा जेव्हा आल्या ना, त्या टायमाला लोएस्ट लेवलच्या माणसाला जे ऐकायला आलं ना, ते मोशेने लिहिलंय. तर लोएस्ट लेवलच्या एक माणसाला काय ऐकायला आलं? की आय एम द लॉर्ड युअर गॉड, दाऊ शॅल नॉट किल, दाऊ शॅल नॉट मर्डर, हे सगळं लोएस्ट लेवलच्या माणसानं ऐकायला आलं. मग मोशेला काय ऐकायला आला? मोशेनी 70 एल्डर्स घेतलं होतं ना, देवाने सांगितलं होतं 70 एल्डर्स घ्या. त्या 70 एल्डर्स लोकांना काय ऐकायला आला? आरोनला काय ऐकायला आला? आरोनला पण सेम गोष्ट ऐकायला आली की दुसरा काहीतरी ऐकायला आलं? कारण आरोनची, मोशेची, ह्या लोकांची लेवल वेगळी आहे ना. प्रत्येक माणसाच्या लेवल प्रमाणे त्याला देवाचा आवाज ऐकायला येतो. आणि तोरामध्ये जो रिटर्न तोरामध्ये जे लिहिलंय ना, ते कसं लिहिलंय? लिटरल लिहिलंय. लिटरल म्हणजे काय? जे सांगितले गेलं ना, ते माणसांना कसं ऐकायला आलं ते. लोएस्ट लेवलच्या माणसाला कसं ऐकायला येईल तसं लिहिलेलं आहे. लिटरल आहे. तर तोरामधून मोशेला जे ऐकायला आला ना, मोशेला जे ऐकायला आला, त्या 70 एल्डर लोकांना, ते काय आहे? ते त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलतो की तोराचं जे 4 लेवल्स आहेत ना, वेगवेगळे ते 4 लेवल, रेमेस, द्रास, सोड, मिस्ट्रीज, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी कोणाला ऐकायला आल्या? त्या सगळ्या गोष्टी त्या तिथं जे जे माणसं होती ना उपस्थित, त्या सगळ्यांना सगळ्यांना ऐकायला आला. मग मोशेने जेव्हा तोरा लिहिला ना, मोशे वेन ही रोट डाऊन द तोरा ना, व्हॉट ही रोट द तोरा अकॉर्डिंग टू व्हॉट एव्हरीबडी रिसीव्ड. सो ही रोट डाऊन तोरा ऑन द लोएस्ट लेवल. ओके, म्हणजे हायेस्ट लेवलची होती त्यांच्यासाठी काय लिहिलं त्यांनी? कुठलं लेटर मोठं लिहिलं, कुठलं लेटर छोटं लिहिलं. त्याच्याशी हायेस्ट लेवल होतं तर लेटर्सवर क्राउन्स लिहिलं. त्याच्याशी होतं तर कुठल्या कुठल्या लेटर्सवर डॉट आहे, कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये काय लिहिलं त्यांनी, मोठं लिहिलं, छोटं का, हे सगळ्या गोष्टी काय आहेत तोरामध्ये? कारण प्रत्येक लेवलचा जो माणूस होता ना, त्या माणसाने जे जे ऐकलं ना, ते ते मोशेने लिहिलंय. म्हणून तोरामध्ये आहे ना सिक्रेट्स आहेत. सिक्रेट्स कसं आहेत? ते सिक्रेट्स असं नाहीत की ते आपल्याला समजेल. सिक्रेट काय? जेव्हा आपण त्या लेवलला पोहोचतो ना, त्या लेवलला पोहोचल्यावर आपल्याला ते सिक्रेट समजतात. कारण तोरा काय आहे? हाशेमचा आवाज आहे, हाशेमचा व्हॉइस आहे. आणि हाशेमचा व्हॉइस आपल्याला आपण ज्या लेवलवर आहोत ना, त्या लेवलवर ऐकले. जर तोरा वाचल्यावर तुम्हाला तोरामध्ये नुसता प्लेन मिनिंग आणि स्टोरीज ऐकायला येतात ना, तर तुम्ही आपण कुठल्या लेवलवर आहे ते आपण ठरवायचं, कारण आपण प्लेन लेवलवर आहोत. जर तोरा वाचल्यावर आपण त्याच्यामधून काहीतरी डीपर मिनिंग तुम्हाला समजायला येतं ना, तर मग आपल्याला समजलं पाहिजे की आता आपली लेवल काय झाली आहे? आपली लेवल वाढली आहे. आपण आता त्याच्यामधून डीपर लेवल्स घेऊ शकतो. तोरामधून आपण जर जास्ती डीपर मिनिंग घेऊ शकतो ना, तर आपली लेवल वाढली आहे. जर तोरामधून आपल्याला सिक्रेट समजायला लागली ना, म्हणजे आपण कुठल्या लेवलला आलो, आता आपण जरा वरच्या प्रॉफिटिक लेवलला यायला लागलो, आपण तिथं टच करायला लागलो. कारण आपल्याला तर काय समजायला लागलं? तोरामधला शोध, सिक्रेट समजायला लागलेला आहे. तर तोरामधल्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आहे ना, ह्या वेगवेगळ्या लेवलवर आहेत ना. ते मोशेने जशा त्या टायमाला मिळाल्या ना, तशाच्या तशा मोशेने ते लिहिलेले आहेत तोरामध्ये. म्हणून तोरामध्ये ना वेगवेगळ्या गोष्टी, तोरामध्ये ना कुठं कुठं आहे ना प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलेलं आहे, कुठं कुठं पास्ट टेन्स मध्ये लिहिलेलं आहे, कुठं कुठं फ्युचर टेन्स मध्ये लिहिलेलं आहे. जो सॉन्ग ऑफ द सी आहे ना, माणसांनी जेव्हा रेड सी क्रॉस केली, तो रेड सी क्रॉस केल्यावरचा जो सॉन्ग आहे ना, तो प्रेझेंट टेन्स मध्ये नाही, फ्युचर टेन्स मध्ये लिहिलेला आहे. तो पास्ट टेन्स मध्ये लिहिला पाहिजे होता, कारण ती लोकांनी सी क्रॉस करून ती लोक पलीकडे आलं. पण तो सॉन्ग कशामध्ये आहे?
फ्युचर टेन्स मध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, काय आहे की तोरामध्ये जो सिक्रेट आहे ना, तो आपल्या लेवल प्रमाणे आपल्याला समजतं. ओके, एवढा समजला. आता आपण सेकंड टॉपिक कडे जाऊ. सेकंड टॉपिक काय माहिती, सेकंड टॉपिक हा आहे की आपण आहे ना, हास्यम संगती आहे ना, ह्या जगामध्ये, आता आपण ज्या जगामध्ये आहोत ना, त्या जगामध्ये हास्यम संगती आहे ना, 3 टाईप मध्ये आपण रिलेट करू शकतो. 3 टाईप मध्ये आपण हास्यम संगती रिलेट करू शकतो. एक आहे फिजिकल लेवलवर. लेवल काय आहे, फिजिकल लेवल म्हणजे हास्यमला आपण ऍज अ ऑब्जेक्ट रिलेट करू शकतो. ऑब्जेक्ट, ओके, स्पेस मध्ये असणारी गोष्ट, ऑब्जेक्ट. आता जर हास्यमला आपण ऑब्जेक्ट मधून रिलेट केला ना, तर काय होतं, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर आयडल वर्शिप मध्ये येतं. आणि आपल्याला हास्यमने सांगितलंय की आयडल वर्शिप अलाउड नाही करत. ओके, है ना. आयडल वर्शिप म्हणजे काय, देवाचा एक देवाचा एक काहीतरी ऑब्जेक्ट बनवतात आणि तो ऑब्जेक्ट संगती रिलेट करतात. आणि तुम्ही ऑब्जेक्ट संगती रिलेट करताना काय असतं की फक्त त्या ऑब्जेक्टचा प्रेस करतात, ऑब्जेक्टला काय करतात का, कारण त्या ऑब्जेक्ट पासून काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून, है ना. त्या ऑब्जेक्ट ऍज अ ऑब्जेक्ट आहे तो. दुसरा लेवल काय आहे, दुसरा लेवल आपण इंटलेक्च्युअल, जे फिलॉसॉफर्स वगैरे करतात ना, इंटलेक्च्युअल लेवलवर देवासंगती आपण कनेक्ट करू शकतो. गॉड इज लव्ह, गॉड इज ब्युटी, गॉड हे आहे, म्हणजे इंटलेक्च्युअल जे फिलॉसॉफर्स करतात ना, ते फिलॉसॉफी मध्ये असतं ना, फिलॉसॉफी मध्ये त्याच्यामध्ये काय असतं, सब्जेक्ट म्हणून आपण देवासंगती रिलेट करू शकतो. सब्जेक्ट आहे. गॉड इज लव्ह म्हणजे काय, लव्ह एक सब्जेक्ट आहे. गॉड इज बिलीफ म्हणजे बिलीफ सब्जेक्ट आहे. गॉड इज पीस, पीस सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट सारखा आहे तो, आणि तो फिलॉसॉफाईज करतो. मग लव्ह आहे म्हणजे काय, लव्ह म्हणजे असं आहे, मग असं आहे म्हणजे हेट नाही पाहिजे. मग गॉड जर लव्ह आहे तर मग दुनियामध्ये प्रॉब्लेम्स का आहेत, गॉड जर गुड आहे तर इव्हल का आहेत दुनियामध्ये. हा कसला आहे, हा इंटलेक्च्युअल लेवलवर रिलेट करतो. आणि जेव्हा आपण इंटलेक्च्युअल लेवलवर रिलेट करतो ना, तेव्हा काय होतं, तेव्हा तो सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट काय असतं, सब्जेक्ट वेगवेगळ्या माणसांच्या प्रमाणे वेगवेगळ्या आयडियाज, इंटेलेक्च्युअल प्रमाणे सब्जेक्ट चेंज होत राहतो. सगळ्यांच्या देवाच्या आयडिया वेगवेगळ्या असतात म्हणून सब्जेक्टिव्ह. आणि सब्जेक्ट म्हणजे कुठे चालतं, सब्जेक्ट इमॅजिनेशन मध्ये चालतं, है ना. आणि म्हणून इमेज वर्शिप पण आपल्याला नाही सांगितलं. तोराने काय सांगितलंय, तुम्ही आयडल वर्शिप पण नको करू, इमेज वर्शिप पण नको करू. म्हणजे तोरा काय सांगते तुम्हाला, गॉड इज नॉट अ ऑब्जेक्ट अँड गॉड इज नॉट अ सब्जेक्ट. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम टेलिंग, की देव आहे ना, ऑब्जेक्ट ना आहे. यू कॅनॉट ऑब्जेक्टिफाय हिम, यू कॅनॉट ब्रिंग हिम इन द स्पेस. स्पेस मध्ये आणून तुम्ही गॉड संगती नाही करू शकत. तो ऑब्जेक्ट ना आहे. आणि तो सब्जेक्ट पण नाही की तुम्ही फिलॉसॉफर सारखं फिलॉसॉफी मध्ये असा विचार कराल तसा आपला इंटेलेक्ट ज्या लेवल पर्यंत पोहोचते. मॉरल लॉस कशासाठी आहे, तर मॉरल लॉ ह्याच्यासाठी आहे कारण मॉरॅलिटीने जगला पाहिजे. मग ते आतमधून, माणसाच्याच आतमधून येतं. ते काय सब्जेक्टिव्ह आहे. आणि सब्जेक्टिव्ह काय आहे, इमेज आहे, कारण त्यामुळे आपल्या इमॅजिनेशनचा तो पार्ट आहे. सो हाऊ यू हॅव टू रिलेट टू गॉड. You have to relate to God not as an object, not as a subject, but as an individual. ऍज अ इंडिव्हिज्युअल. म्हणून तोरा तुम्हाला काय सांगते की तुम्ही कशासारखं बनवलेलं, गॉडच्या इमेज सारखं बनवलेलं. इफ यू आर मेड इन द इमेज ऑफ गॉड, हाऊ इज गॉड. गॉड इज समबडी हु इज लाईक यू, बट ही इज इनफायनाइट. ही इज लाईक यू बट ही इज मोर दॅन व्हॉट यू आर. हा आपण जेव्हा दुसऱ्या बरोबर रिलेट करतो ना, तर यू डोंट रिलेट इन ऍज अ ऑब्जेक्ट. तुम्ही कोणाबरोबर रिलेट करता ना, तुमच्या फॅमिली मेंबर्स बद्दल, मम्मी डॅडी, हजबंड वाईफ, युअर चिल्ड्रेन, एनीबडी, युअर फ्रेंड्स, तुम्ही त्यांच्याबरोबर रिलेट करता ना, तर रिलेट करताना कसं आपण रिलेट करतो त्यांच्याबरोबर आपण रिलेट करतो ऍज अ इंडिव्हिज्युअल. अँड वेन यू आर रिलेटिंग देम ऍज अ इंडिव्हिज्युअल, तुम्ही ऑब्जेक्ट सारखा आणि इमॅजिनेशन मध्ये नाही काम करू शकत. इट इज व्हॉट गिव्ह अँड टेक. रिलेशन इज गिव्ह अँड टेक, बिकॉज द अदर पर्सन इज ऑल्सो हॅव्हिंग समथिंग. other person is also a person who is relating to him. If he doesn't want to relate to you, how much you are trying, no, he won't relate to you. So according to the Torah, your relationship with God is like a individual relationship, like he is an individual. If you want to keep a relationship with God, you need to know what are relationships. You cannot force God to keep a relationship with you.
It is same like telling other person to keep a relationship with you. You have to work on the relationship. तुम्हाला काम करायला लागेल रिलेशनशिप मध्ये. आणि when you are in a relationship, the other person also has a say. It is not only you. When he's an object, no, you can just ask him, give me this, give me that, give me that, give me this. Objectification hai to. It is like idol worship. If he's a subject, you can say, you should be like this, you should be like this. This is objective, this is imagination working. But if it is a relationship with the individual, how it is, you have to accept him how he is. And you have to work on the relationship. इट बिगन्स लाईक तुमचा कुठला पण रिलेशनशिप असतं ना, हजबंड वाईफचं पण रिलेशनशिप असतं ना, तो आहे ना वर्क केल्यावरच स्लोली स्लोली डीपर अँड डीपर जातं. ब्रदर सिस्टर, भाव आणि बहिणीचा रिलेशनशिप आहे ना, आपण काम करतो ना त्या रिलेशनशिपवर, तरच तो डीप अँड डीप आणि मोठा वर वर जात असतं. फ्रेंड्सचा पण रिलेशनशिप, आपण जेव्हा फ्रेंड्स पहिले टाइम बनतो ना, तर आपण फ्रेंड्स बनतो, आपल्याला एक दुसरा आवडला, पण नंतर स्लोली स्लोली आपल्याला फ्रेंड बद्दल जास्ती समजायला लागतं. आपल्या फ्रेंडला आपण आपल्या गोष्टी सांगतो, फ्रेंड आपल्याला त्याच्या गोष्टी सांगतो. आणि जेव्हा ह्या गोष्टी आपण एक दुसऱ्याबरोबर जास्त शेअर करतो आणि आपण आपल्याला चेंज करतो फ्रेंडसाठी, आणि फ्रेंड आपल्यासाठी चेंज करतो, फ्रेंड आपल्यासाठी टाइम काढतो, आपण फ्रेंडसाठी टाइम करतो. रिलेशनशिप मध्ये फ्रेंड आपल्याला बोलतो, अरे तुझ्यामधला ही गोष्ट मला आवडत नाही, मग आपण त्याच्यावर काम करतो आणि ती गोष्ट कमी करतो. आणि मग आपण फ्रेंडला सांगतो, अरे तू ही करतोस बघ, मला असा असा त्याच्याने त्रास होतोय. मग फ्रेंड त्याच्यावर काम करताना आपल्याला त्याचे त्रास न. हा जो वर्किंग आहे ना इंडिव्हिज्युअल लेवलवर, ह्या वर्किंग सारखं रिलेशन पाहिजे गॉड समथिंग. आणि जसा जसा आपला देवाबरोबरचा रिलेशन डीप डीप होत जातं ना, जसा हजबंड वाईफचा, फ्रेंड्सचा, ब्रदर सिस्टर्सचा, पॅरेंट्सचा आणि ह्यांचा जसा जसा रिलेशनशिप डीप डीप होत जातं ना, तसा तसा आपल्याला देवाचा आवाज आहे ना, काय कसा समजायला लागतं, डीप डीप समजायला लागतो. स्टार्ट मध्ये आपल्याला नुसता हा फ्रेंडचा हायच ऐकायला येतं, पण नंतर आपला डीप जर रिलेशन झालं ना फ्रेंड सांगती, तर फ्रेंड नुसता हाय बोलला ना, तर आपल्याला होतं, अरे क्या हुआ यार, तू तकलीफ में है क्या. आपल्याला त्याच्या हाय मधून त्याचा त्रास पण ऐकायला येतं, है ना. हजबंड अँड वाईफच्या ह्याच्यामध्ये पण तसंच असतं ना. पहिले स्टार्ट मध्ये हजबंड अँड वाईफच्या ह्याच्यामध्ये गुड मॉर्निंग गुड नाईटच आपल्याला ऐकायला येतं, पण नंतर नंतरच्या ह्याच्यामध्ये हजबंड गुड मॉर्निंग गुड नाईट बोलला ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, त्याला त्रास होतोय, त्याला ही गोष्ट पाहिजे, त्याला ते पाहिजे, एवढ्या सगळ्या गोष्टी समजायला लागतात डीप. त्याच्यातून आपल्याला समजतं. कसं समजतं, कारण आपण त्या रिलेशनशिपवर काय केलंय, काम केलंय, वर्क केलंय आपण. आणि इट इज नॉट वन वे, इट इज टू वे. तसाच तोराचा जो नॉलेज आहे ना, तो तोराचा नॉलेज मधून आपल्याला समजतं की आपला देवाबरोबरचा रिलेशनशिप किती डीप आहे. इफ यू अंडरस्टँड तोरा ऑन हायर लेवल, it means that your relationship with God is on a closer level. If you start to understand Torah on mystical levels, then it is something which is like your relationship with God is so close that He is revealing His secrets to you. जसं आपण आपले सिक्रेट्स आपल्या फ्रेंड्स लोकांना सांगतो ना, कारण आपल्याला त्याच्यावर भरोसा असतं, तसाच हाशेमचं जे सिक्रेट्स आहेत ना, ते हाशेम आपल्याला सांगतं त्याच तोरामधून. Because what is Torah? Torah is voice of God. He spoke this voice of God through the prophets, and the prophet wrote it down. The prophet wrote it down in such a state that lowest 5 yearsचा बच्चा असेल ना, त्याला पण ते समजेल, आणि 120 yearsचा माणूस असेल त्याला पण समजेल, पण प्रत्येकाला त्याच्या लेवलनी समजेल. आणि ती लेवल कशी आपल्याला मिळतं, हाऊ वी आर रिलेटिंग टू गॉड. So therefore, idol worship and making image is prohibited, because idol worship and making image is what you are not having a relationship with somebody who is like you. You are having a relationship with an object or a subject. It is having a relationship with a dog. तुम्ही डॉग सांगते किती पण चांगला रिलेशनशिप ठेवला ना, तर तरी तुम्ही तुमच्या इमेज मध्ये आहे ना तेच हे करता, की मी असा केलं तर डॉगला चांगलं आवडतं, तसा केला तर डॉगला आवडतं. पण जर डॉगला बोलता आला ना, तर डॉग तुम्हाला सांगेल की अरे तुम्हाला किती इरिटेट करतस काय पण करू. बरोबर ना. तर तसा रिलेशन नाही पाहिजे, इमॅजिनेटिव्ह रिलेशन नाही पाहिजे देवाबरोबर. आणि आयडल वर्शिपचा ऑब्जेक्टिव्ह रिलेशन पण नाही पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह रिलेशन म्हणजे काय, की मी फ्रीज आणला तर फ्रीजचं काम करते, तो ऑब्जेक्टिव्ह रिलेशनशिप आहे. मी गॅस मध्ये जेवण शिजवते ना, तो ऑब्जेक्टिव्ह रिलेशनशिप आहे. मी गॅस साफ करतो, सगळं करतो, पण जेवण करतो म्हणजे त्याच्यापासून मला काहीतरी फायदा होते, तो ऑब्जेक्टिव्ह रिलेशनशिप आहे. तो आयडल वर्शिप मध्ये येतो.
रिलेशनशिप कसं पाहिजे? रिलेशनशिप ॲज वी आर हॅव्हिंग अ रिलेशनशिप विथ अनदर पर्सन. But we have to remember that the other person who is there, he is very great, very infinite, very powerful, very, तो देव आहे, गॉड आहे, हशेम आहे तो. आणि हा रिलेशनशिप ठेवासाठी आहे ना, हशेमने आपल्याला आहे ना तोरा दिलेला आहे. का तोरा दिलेला आहे? कारण हशेम काय सांगते आपल्याला, की तू काय करतस ना, माझ्या सांगते तुला रिलेशनशिप ठेवायचंय तर तू काय करतस ते मला चालेल, आणि तू काय नाही करशील ते मला नाही चालेल. म्हणून हशेम सांगते की इट कोशेर, डोंट मर्डर, डोंट स्टील, फॉल्स विटनेस होऊ नको. का सांगते? कारण त्या रिलेशनशिप मध्ये तू जर फॉल्स विटनेस राहिलास ना, तर तुझ्या दोस्ताला नाही आवडत ते. आपला जो रिलेटिव्ह आहे ना, त्या रिलेटिव्हला ते नाही आवडत आहे. तू असा कपडा घातला असेल तर मला नाही आवडत, तू असा कपडाच घाल. असं जो जेव्हा बोलतो ना हजबंड अँड वाईफचा असतो ना आपला, तसं हजबंड अँड वाईफ सारखं आहे. म्हणून आहे ना, कम्युनिटी ऑफ इस्रायल इज लाईक अ ब्राईड टू गॉड. म्हणून देव आहे ना, प्रॉफेसीज मध्ये काय सांगते, की यू आर माय ब्राईड. पण मी तुला आहे ना एक्झाईल मध्ये पाठवलं ना, तर एक्झाईल मध्ये पाठवलं म्हणजे मी तुला डिवोर्स नाही दिला. मी काय केलंय? मी तुला माहेरी पाठवल्यासारखं आहे. मी तुला हाकललाय, पण मी डिवोर्स नाही दिलाय. मी उद्या परत तुला घेईन, मी डिवोर्स नाही देणार आहे तुला. कारण देवाने हा रिलेशनशिप कम्युनिटी ऑफ इस्रायल म्हणजे अख्ख्या इस्रायल नेशन संगती कसं केलेलं आहे, हजबंड वाईफच्या रिलेशनशिप, आणि ही डझंट वॉन्ट टू डिवोर्स. जर आपण मिस्टेक केली ना, तर ही इज रेडी टू सेंड अस टू अ मदर्स हाऊस. म्हणजे आपल्याला मैकेमध्ये पाठवायला, एक्झाईल मध्ये पाठवायला इज रेडी, बट ही इज नॉट रेडी टू डिवोर्स. अँड ही इज ऑल्सो रेडी टू ब्रिंग अस बॅक इवन इफ वी आर, आपण जर सुधारलो नाही ना तरी तो परत आणायला रेडी आहे गॉड. Not only on a community level, but also on an individual level, God is like that only for us. आणि आपण आहे ना जबरदस्ती नाही करू शकत गॉड देवाबरोबर रिलेशन ठेवासाठी. आपण आहे ना देवाला जबरदस्ती नाही करू शकत कुठल्या, कारण आपण आपल्या फ्रेंडला जसं जबरदस्ती नाही करू शकत ना, तसं आहे. आपण त्याच्या संगती ठरवू शकतो की अरे बाबा मेरा घर पे पार्टी है, आएगा क्या? ये दिन में पार्टी है, आएगा क्या? हाँ आएगा आएगा. कितना में? अरे नहीं मेरे को टाइम नहीं, मैं आधा घंटे के लिए. हाँ ठीक है, आधा घंटे के लिए. फिर तेरे लिए क्या लाऊ? हे चलेगा क्या? आपण जसं ठरवतो ना फ्रेंड्स बरोबर, तसा आपल्या रिलेशनशिप मध्ये जसं ठरवतो ना, तसं देवाबरोबर आपल्याला सगळं ठरवायचं असतं. जबरदस्ती नाही करायची असतं देवावर. म्हणून तोरा दिलेला आहे. काय तोरामध्ये काय आहे? तोरामध्ये ते त्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या देवाला आवडतात, आणि ज्या देवानी सांगितलंय की ह्या करा, म्हणजे मला या गोष्टी आवडतात, तर मी तुमच्या संगती रिलेशनशिप ठेवीन. आणि आपण जर त्या नाही ठेवल्या, त्या गोष्टी हालाखा जो आहे ना, तो अख्खा जो मिचवत आहे ना, ते जर नाही पाळला ना, तर देवाला काय नाही फरक पडत आहे. कारण जर मी माझ्या दोस्तांनी जर मला सांगितलं ना, की तू काला शर्ट पहनेगा ना तो मेरे को अच्छा नहीं लगता है, आणि मी काला शर्ट घालूनच त्याच्या समोर गेलो ना, तर माझा दोस्त काय मेसेज घेणार आहे, की ह्याला माझ्याबरोबर दोस्ती नाही ठेवायची. बरोबर ना? तर तसंच आहे ते. जर आपण मिचवत नाही करत, आपण त्या गोष्टी नाही पाळत, हे नाही करत ना, तर देवाला तो मेसेज आपण मेसेज देतो, की वी डोंट वॉन्ट टू कीप दिस रिलेशनशिप विथ यू. आणि रिलेशनशिप ठेवायचं ना, हे रिलेशनशिप ठेवायचं, तोरामध्ये रिलेशनशिप ठेवायचं ना, म्हणून तोरा आहे ना ऍज अ कम्युनिटीज आपण पालू शकतो. तोरामधल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते रिलेशनशिपच्याच आहेत. तोरामधल्या सगळा अख्खा जो मिचवत आहेत ना, ते रिलेशनशिपवरच आहेत सगळ्या. कारण तुम्ही जंगलामध्ये एकटा जाऊन तोरा नाही पालू शकत. चॅरिटी करायसाठी तुम्हाला कोणतरी लागतंच. इव्हन तोरामधल्या गोष्टी तोडासाठी तुम्हाला कम्युनिटीज लागतात का? यू कॅनॉट स्टील, म्हणजे तुम्ही कोणाकडनं स्टील करायसाठी दुसरा कोणतरी लागलच तुम्हाला तिथं. लव्ह दाय नेबर साठी तुम्हाला नेबर लागलच. So in order for you to follow the Torah, you need a community. Because why? Because community is also a training on your relationship. आपल्या रिलेशनशिपची ट्रेनिंग आहे ती. Therefore, it is very necessary for person to get married. Why get married? Because it is the beginning of a relationship. When you are a son or a daughter, you are in a relationship with your father and mother, but it is a parasitic relationship because फादर अँड मदर आहे ना, ती लोक वेगळ्या प्रकारे आपल्या बरोबर रिलेट करतात. पण आपण आहे ना पॅरासाइट सारखं त्यांच्या बरोबर रिलेट करतो. हाव?
that mother is the source of my food and father is the source of my safety. But after you get married and after you experience the relationship and then you know, no, 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 no. अरे मी रॉंग माझ्या फादर अँड मदरचा रिलेशनशिप रॉंग घेत होतो करून अँड देन यू स्टार्ट टू इन change your relationship with your parents and everybody. Our relationship with our parents change starts to change when we get married. And it is very difficult to change. Sometimes the change is so that we start to fight with our parents or our parents start to fight with us. Because relationship मध्ये काय चेंजेस रिलेशनशिप मध्ये काय हे झालं ना तर वी गेट फ्रस्ट्रेटेड वी गेट हर्ट not in our physical body, not in our psychological body, but in our emotional body. And the emotional pain, the emotional hurt is unbearable. Okay, understanding? Question विचारा म्हणजे मी पाणी भी पिऊ शकतो. Question please, please. Yes. जेव्हा 10 कमांडमेंट्स मिळाले ना तर एव्हरी ज्यूइश तिथे होता आणि त्यांनी ऐकलं जे गॉडनी आपल्याला सांगितलं. पण तरी पण आपण गोल्डन काफचं सीन केलं इन्स्पाइट ऑफ हिअरिंग द फर्स्ट 2 कमांडमेंट्स डिरेक्टली फ्रॉम गॉड. तर मग हे असं ह्याच्या मागे काय रिझन आहे? Change is always very difficult. हा reason आहे. Change is always very difficult because when you change something na, after a few moments, 1 day, 2 day, maybe 6 months, 5 months, 3 months, you are your memory starts to work and you are खेचले जातो आपण त्या गोष्टीकडे. आणि त्या गोष्टीकडे जेव्हा आपण खेचले गेलो ना तर त्या गोष्टीकडे खेचले गेलो तर आपल्याला आहे ना ही गोष्ट नाही पाहिजे ना म्हणून आपण काय करायचं आपण ही गोष्ट नाही पाहिजे म्हणून ना ती गोष्ट आपण ब्रेक करायला लागतो. सो द रेव्हेलेशन म्हणजे काय रेव्हेलेशन म्हणजे ते हर्ट गॉड ते लोकांनी देवाला आतापर्यंत कोणीच देवाला ऐकलं नव्हतं. ऍज अ नेशन कोणी देवाला ऐकला नव्हता अँड पीपल हॅड आयडियाज अबाउट गॉड गॉड काय आहे द क्रिएटर ऑफ हेवन अँड अर्थ आहे गॉड काय हे आहे ते आहे पण ऑन अ रिलेशनशिप लेवल दिस वॉज द फर्स्ट टाइम दॅट ऍज अ नेशन इस्रायल गॉट दिस की रिलेशनशिप आहे. जर माझा रिलेशनशिप देवाबरोबर आहे आणि माझं रिलेशनशिप देवाबरोबर आहे तर मी ज्या ज्या गोष्टी करत होतो त्या त्या गोष्टी मी करू नाही शकत आहे बिकॉज नाव आय एम इन अ डिफरंट अवेअरनेस. मी नाही करू शकत आहे आता मी पहिले काय करत होतो मी नाही करू शकत आहे. मी पहिले शिव्या देऊन बात करत होतो मी आता शिव्या देऊन बात नाही करू शकत आहे कारण माझं आता रिलेशनशिप देवाबरोबर आहे आणि आय एम कॉन्शियस ऑफ दॅट. आणि ही गोष्ट आहे ना एका लेवलमध्ये गेल्यावर ना कधीतरी आपल्या सायकोलॉजीमध्ये ना भांडण होतं आणि आपली सायकोलॉजी बोलते की मी आहे ना मला माझ्यासारखा नाही राहता येते म्हणून मी हा रिलेशन तोडून टाकेन. आणि हा रिलेशनशिप तोडण्यासाठी मला काय करायचं मला आयडल वर्शिप करायचे म्हणून ती लोकांनी आयडल वर्शिप केली आणि नॉट एव्हरीबडी इज डुईंग ओनली फ्यू पीपल आर डुईंग दॅट आयडल वर्शिप अँड दॅट फ्यू पीपल हु आर डुईंग आयडल वर्शिप ना दे आर नॉट ऑल्सो जूज. म्हणजे ती लोक बेने इस्रायल पण आहेत ती लोक ती एरेव राब आहेत जी इस्रायल लोकांबरोबर सोबत आली होती जी लोक पहिले आयडल वर्शिप करत होती ती आहेत ती माणसं. कारण गॉड इज टेलिंग मोशे युअर पीपल God is not telling Bene Israel is doing the idol worship, worshipping the calf. God is telling your people are worshipping the calf. And who are these your people? These are the people which Moshe allowed to come with us, come with the Bene Israel. Bene Israel बरोबर जेव्हा Bene Israel निघालं ना तेव्हा दुसरी माणसं जी लोकांनी एक्सेप्ट केलं की देव ग्रेट आहे आणि गॉडने हे सगळं केलं तुमच्यासाठी and we also want to follow God. Those people came with Moshe and Moshe allowed them to come. They were Egyptians and other people of nationality. And they were wise people because they could understand. They were wise men among the other nations. दुसऱ्या जे इजिप्तमध्ये दुसरं वेगवेगळे जे रिलीजन होतं त्या रिलीजनचे जे प्रिस्ट होतं आणि रिलीजनचे जे मोठी मोठी माणसं होती ना ती लोक होती कारण ते सॉ व्हॉट इज हॅपनिंग अँड दे फेल्ट अँड दे न्यू आणि म्हणून ती लोक आली. But when they came out and when they had this revelation, everything, so they couldn't leave their old ways.
And this is why they started to do the idol worship. And when the idol worship happened, people from the Bene Israel who had power to stop them, they didn't stop them. There were people from the Bene Israel who had power to stop all these people, but they didn't stop them. They said, okay, okay, no, you want to do this, do. बरोबर आहे तुमचा, बरोबर आहे. आपल्यामध्ये पण अशी माणसं आहेत ना, हे करतात, बरोबर आहे, तू कर. These were the 3,000 people who were killed after the worshipping of the calf. Because all the people who were worshipping the calf, I mean, Moshe threw the 10 commandments, no, everybody was dead that time. But the rest, 3,000, which the Levites had to kill, no, these were the people who were. कारण जर आपल्या पॉवरमध्ये असेल ना एखादी गोष्ट, म्हणजे त्याच्यामधून तो आपल्या पॉवरमध्ये जर असेल ना एखादी गोष्ट थांबवायला, तर आपल्याला थांबवायला पाहिजे. आणि आपल्या पॉवरमध्ये असताना पण आपण ती गोष्ट नाही थांबवली ना, तर आपण ती गोष्ट केल्यासारखी होतं. अँड इट इज नॉर्मल थिंग. म्हणून आहे ना, आपल्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्या कम्युनिटीमध्ये काय आहे, आपण रिलेशनशिप कोणाबरोबर करतो, लग्न ठरवायचं, हे ठरवायचं, नंतर आपण इक्वल आपल्यासारखा किंवा आपल्यापेक्षा जरासा वेगळा असेल त्याच्यासाठी रिलेशनशिप करायला बघतो. कारण इफ यू मॅरी a person who is not religious to a religious family, no, it is going to break, because it is very hard for a non-religious to become a religious and a religious to become a non-religious. कारण तुम्ही चेंज करताय काहीतरी, देअरफॉर इट इज व्हेरी हार्ड. म्हणून रिलेशन, आपलं जे लग्न ठरतं, हे ठरतं ना, ते अशा ह्याच्यामध्ये ठरतं की आपली जी रिलेशनशिप, आपण जे लॉंग टर्म रिलेशनशिप करणार आहोत ना, ते रिलेशनशिप आपलं कसं पाहिजे, कम्पॅटेबल पाहिजे. आपली फ्रेंडशिप पण तशीच असतं. फ्रेंडशिप, आपलं बेस्ट फ्रेंड्स कोण असतात, जे आपल्यासारखं असतात तेच असतात. आपल्यासारखं विचार करणार, आपल्यासारखं हे करणार. कारण रिलेशनशिप मध्ये एक गोष्ट असते की रिलेशनशिप मध्ये आपल्याला आहे ना चेंज, स्लोली चेंज व्हायला लागतं. ते स्लोली चेंज व्हायचं असतं ना, ते आहे ना इझी असतं. फटाक्कन चेंज झाला ना, तर त्याच्यामध्ये आपण रिबेल करतो. म्हणून जो 50 डेजचा देवाने आहे ना 49 डेज दिलं होतं, पेसाच्या नंतर 49 डेज दिलं होतं. काउंटिंग ऑफ ओमेर करतो ना आपण पेसानंतर, ते 49 डेज आहे फॉर पीपल टू गेट रेडी फॉर दिस रिलेशनशिप. एव्हरीबडी वॉज नॉट रेडी, एव्हरीबडी डिडंट वर्क हार्ड. आणि जेव्हा तो हे झाला ना, जेव्हा देवाने ना रेव्होल्युशन केलं, देवाने सांगितलं ना आय एम युअर गॉड, त्या टायमाला माणसं बोलली की आम्ही नाही, वी कॅनॉट टेक दिस एक्सपिरियन्स, आम्हाला हा एक्सपिरियन्स घेता नाही येत आहे, तू मोशे बरोबर बोल आणि आम्ही ऐकू करू. नॉट ऑल पीपल, मेजॉरिटी ऑफ द पीपल. बिकॉज देर वर पीपल हु हर्ड लाईक मोशे. आरोन होता, आरोनची मुलं होती, 70 एल्डर्स होती, जोशवा होता, कितीतरी अजून माणसं होती ना, ती लोक देवर एट हायर लेवल. दे डिडंट से वी डोंट वॉन्ट, बट पीपल सेड वी डोंट वॉन्ट गॉड विल स्पीक डायरेक्टली विथ अस. वाय? बिकॉज गॉड स्पीकिंग डायरेक्टली विथ, तो कितीतरी वेगळ्या हायर लेवलचा, एवढ्या हायर लेवलचा एक्सपिरियन्स आहे ना, की माणसाचा ह्युमॅनिटीचा जो हे पार्ट आहे ना, तो रिव्हेल करतं की मला हा एक्सपिरियन्स नाही. आणि जेव्हा प्रॉफिटिक जेव्हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होतंय ना प्रॉफिट्स लोकांना, तेव्हा प्रॉफिट्स पण रिव्हेल करतात, वी डोंट वॉन्ट दिस एक्सपिरियन्स. आणि देअरफॉर फ्रीडम पण मिळालं ना माणसांना. फ्रीडम मिळाल्यावर, इजिप्त मधून निघाल्यावर पण माणसं बाहेर आली ना, तेव्हा ती लोक त्यांना मोशेला घडी घडी सांगतात की इजिप्त मध्ये चांगला होता, आम्हाला खायला मिळायचा, काकडी गाजर खायला मिळायचा, कांदा काकडी खायला मिळायचं, तिथं काय ग्रेव्ह नव्हतं काय, आम्ही तिथं चांगलं सुखी होतो. सुखी होतं काय तिथं? नव्हतं इजिप्तमध्ये सुखी. पण वेन यू आर इन अ हायर लेवल, वेन युअर लेवल इज चेंज, वेन समथिंग यू आर एक्सपिरियन्स, यू आर इन अ डिफरंट रिलेशनशिप, नो, the old relationship sometimes seems to be very pleasant and very pleasurable. जी बायको आहे ना, तिचा नवरा रोज तिला मारतं ना, आणि मग कसा तरी होऊन त्यांचा डिवोर्स होतं, काय होतं ना, आणि नंतर तो डिवोर्स झाल्यावर आहे ना, ती बायको कधीतरी आठवण करतं, बोलतो नाही मी त्याच्या संगती राहत, तो रोज मला मारायचा पण तो मला खूप प्रेम करायचा, अशीच बघतो ती. का? कारण कारण वेन यू मिस समथिंग ना, वेन यू मिस समथिंग नो, यू फील दॅट अरे ते परत मिळालं तर किती मजा येईल करून.
विष असला तरी परत मिळालं तर मजा येईल खूप. That's why the people are doing idol worship. And the people are not doing idol worship. ती लोक आयडल वर्शिप ह्या लेवलवर नाही करत आहेत की ती लोकांनी देवाला रिप्लेस केलं. दे डोंट वॉन्ट टू रिप्लेस गॉड बिकॉज दे सॉ व्हॉट इज द ट्रूथ. God is speaking with them. They saw, they experienced it. They just wanted to replace Moshe. They saw that Moshe is not coming down, so they are replacing Moshe. So he is our leader. He is not that आपला कुठला लीडर असेल तर आपण याला लीडर करू. ते मंदिराच्या बाहेर तो हे असतं ना, तसं ते लोकांना पाहिजे होतं की इफ देर इज नो गॉड इज इनसाइड, सो आउटसाइड देर इज सम व्हेकल ना, ते नंदी पंदी असतात तसं. सो दे वॉन्टेड टू रिप्लेस मोशे, बट दे वॉन्टेड टू रिप्लेस मोशे बिकॉज ती लोकांसाठी ती गोष्ट ऍज गॉड ती लोक करत होते. दे आर रिप्लेसिंग मोशे विथ अ काफ, बट दे आर ऑल्सो रिप्लेसिंग गॉड विथ मोशे. बिकॉज दे आर नॉट, दे आर सेइंग दॅट मोशे नसेल तर आम्हाला देवासंगती आमचं रिलेशनच नाही राहणार आहे. गॉड वॉन्ट्स रिलेशनशिप इच अँड एव्हरी. आपल्या एक इंडिव्हिज्युअल लेवलवर देवाला रिलेशनशिप ठेवायचे, म्हणून तोरा देवानी सगळ्यांना दिलेला आहे. आणि इट विल बी द सेम तोरा वेन द वर्ल्ड टू कम आला ना, वर्ल्ड टू कम येईल ना, तेव्हा हाच तोरा असेल. पण ह्या तोरामध्ये आपल्याला आहे ना, वर्ल्ड टू कम मधलं आहे ना हलाखा समजतील, कारण आपली लेवल त्या लेवलला पोहोचल्यावर आपल्याला त्याच तोराच्या लाईन्स मधून आपल्याला काय समजणार आहे, ते हलाखत समजणार आहे जे वर्ल्ड टू कम मध्ये आपल्याला फॉलो करायचे. बिकॉज वी आर हिअर इन दिस वर्ल्ड, आपल्याला ह्या वर्ल्डच्या लेवलनी हलाखा दिलेले. आपण त्या वर्ल्ड मध्ये गेल्यावर त्या लेवलचा हलाखा आपल्याला ह्याच तोरामधून मिळणार. कारण आपलं रिलेशन जसं जसं चेंज होईल ना, तसं जसं आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला तोरा समजतो. Question. Susan, I answered your question. येस, थँक्यू. More questions? नाही क्वेश्चन कोणाला? नो क्वेश्चन्स? ओके. तर हा मी क्लास कशाला घेतला ह्याच्यासाठी, कारण एजरा अंकलनी मला हे शिकवलं की आपल्याला देवासंगती रिलेशन ऍज अ इंडिव्हिज्युअल ठेवायचं आहे. माझं एजरा अंकल सांगते जसं रिलेशनशिप आहेत ना, तसं एजरा अंकल बोलायचं की तुझं देवासंगती पण तसंच रिलेशनशिप आहे, आणि त्याच्याशी जास्ती पाहिजे तुला. आणि एजरा अंकल तसंच रिलेशन, कारण एजरा अंकल नमाज तोरा वाचायचं, नमाज करत सगळं करायचं. एजरा अंकल तेलीम वाचायचं, रात्री मी बोललो ना तेलीम त्यांचं ठरलेलं असं सगळं. पण एजरा अंकल आहे ना पर्सनली पण देवासंगती बोलायचं, पर्सनली मराठीमध्ये पर्सनली देवाबरोबर बोलायचं. आणि खबातचा जो राब्बी आहे ना, खबातचा सतमार राब्बी आहे ना, त्यांनी आहे ना त्याच्या बुक्स मध्ये पण लिहिलेलं आहे की तुम्ही नमाज कशी करायची, जसं तुम्ही तुमच्या सगळ्यात जवळच्या आणि सगळ्यात खासूल खास आणि सगळ्यात बेस्ट दोस्त आहे ना त्याच्यासाठी जसं तुम्ही बात करता ना, तसं तुम्ही देवासंगती नमाज करा. तो राब्बी पण तेच बोलते. काय बोलते की खासूल खास आणि एकदम जवळचा आणि एकदम तुमचा जो बेस्ट फ्रेंड आहे ना, त्या फ्रेंड बरोबर तुम्ही कसं तुमचं सगळं सांगा त्याचं तुम्ही ऐकताय का, त्या हिशोबाने तुम्ही नमाज करा. नमाज भीक मागता तशी नमाज नाही करायची. बिकॉज व्हॉट इज प्रेयर? प्रेयर इज यू स्पीकिंग विथ गॉड. आपण देवाबरोबर बोलतोय. प्रेयर म्हणजे, नमाज म्हणजे काय, आपला जो रिलेशनशिप आहे ना देवाबरोबर, त्या रिलेशनशिपचा तो पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण देवाबरोबर बोलतोय. आणि तोरा लर्निंग काय आहे? तोराचं स्टडी, तोरा लर्निंग. तोरा कशासाठी वाचायचे? तोराचं स्टडी कसं? बिकॉज दॅट इज व्हॉट गॉड स्पीकिंग विथ अस. जर तुमचा लेवल ह्या लेवलमध्ये आहे ना की तुमच्यासाठी गॉड आहे ना एकदम खासूल खास ह्याच्यामध्ये बोलतोय, तर देव तुमच्यासाठी तोरामधून कुठल्या लेवलला बोलेल? सोचच्या लेवलमध्ये तुमच्यासाठी बोलेल. तुम्ही जेव्हा तोरा वाचाल ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काय लेवलमधून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल? सोच लेवलमधून इन्फॉर्मेशन मिळेल. आणि रिलेशनशिप कशी ठेवायची ना, ते शिकवायची गरज नसतं. हे आपण आपल्यामध्ये बिल्डिंग आहे. आपल्यामध्ये तो देवाने आपल्यामध्ये, जेव्हा देवाने आदामसाठी हवा बनवली ना, तेव्हा देवाने आहे ना तो पार्ट बनवला आदामामध्ये.
आणि हवामध्ये, की ती लोक दोघं एक दुसऱ्याबरोबर रिलेशनशिप ठेवतील. कारण हा रिलेशनशिप ठेवायचा जो पार्ट आहे ना, अॅनिमल्स लोकांमध्ये नसतं, तो नुसता ह्युमन बिंग्स मध्ये आहे. फिजिकल गोष्टी जे आहेत ना, इन्स्टिंक्ट आणि हे, ते सगळे अॅनिमल लोकांमध्ये पण आहेत. आणि इंटेलेक्च्युअल ज्या गोष्टी आहेत ना, ते अॅनिमल लोकांमध्ये पण आहे. अॅनिमल पण इंटेलेक्च्युअल असतात. कावला असतं ना, तो दगड टाकून पाणी वर आणून पाणी पितं. गोरीला आहे ना, तो लकडीचा हे बनून तो मुंग्या खाऊ शकतो आणि तो अं, हत्यार पण बनवू शकतो. तर इंटेलेक्ट आणि फिजिकॅलिटी अॅनिमल लोकांकडे पण आहे, पण अॅनिमल लोकांकडे जी गोष्ट नाही ती कुठली गोष्ट आहे? टू फॉर्म रिलेशनशिप. आपल्यामध्येच आहे, बहीण भाव, डॅडी मम्मी आंटी आका आत्या आहे. अॅनिमल लोकांमध्ये तो रिलेशनशिप नाही. अॅनिमल डझंट नो हु इज हिज फादर मदर और हु इज हिज आंटी अंकल ब्रदर सिस्टर. त्यांचं इन्स्टिंक्टच्या लेवलवर चालतं. दे कॅनॉट मेक दिस लीप इन टू इमोशनल वर्ल्ड आणि फॉर्म अ रिलेशनशिप. रिलेशनशिप अॅनिमल्स लोक नाही ठेवू शकत, माणूसच ठेवू शकतो. का माणूस ठेवू शकतो? कारण हीच एक गोष्ट गॉडली आहे, जी गॉडली देवानी बनवलेली आहे, ज्याच्याने देवाला आपल्या संगती रिलेशनशिप ठेवता येईल. बिकॉज देवाला अॅनिमल लोकांसंगती अॅनिमल लोकांचा इन्स्टिंक्ट नाही देव चालवतो, तर आपल्याला पण इन्स्टिंक्टने देव चालू शकतो. इंटलेक्च्युअल लेवल आपल्याला देवाने दिलेली आहे या वर्ल्ड मध्ये कसं राहायचं ते. पण कनेक्शन साठी कुठली लेवल दिलेली आहे? इमोशनल लेवल. आणि इमोशनल लेवल कनेक्शन साठी कशी वापरायची आपल्याला? समोरचा माणूस पण इंडिव्हिज्युअल आहे. वी शुड हॅव सिम्पथी अँड एम्पथी ऑल्सो. सिम्पथी व्हॉट? सिम्पथी म्हणजे ऍज मला जसा फील होते ना, तसा समोरच्याला पण फील होतं, ही जाणीव ठेवायची म्हणजे सिम्पथी. आणि एम्पथी म्हणजे काय? समोरच्याला काय फील होते ना, ते मला फील झाला पाहिजे, त्याला एम्पथी बोलतात. जेव्हा एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण बोलतो ना, अरे काय प्रॉब्लेम आहे का तुला, काय झाला, तेव्हा ती काय असते? एम्पथी असते. एम्पथी काय करणं, आपण त्याला काय होते ना ते आपल्याला समजलं. रिलेशनशिप डीपर असतील ना, तरच ते समजू शकतो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ती गोष्ट खाबादवाल्याची गोष्ट आहे. तर ती गोष्ट काय, ती एक खाबादचा कुठला तरी मोठा राबी तो बसला होता अभ्यास करत, त्याचा तोरा वाचत हे होतं. तर त्याचा नातू आला धावत धावत तिथं, रडत रडत. त्याच्या नातूला विचारते, काय झाला? तो बोलते की आम्ही सगळेजण आहे ना, लपाछुपी खेळत होतो, हाईड अँड सीक खेळत होतो. हाईड अँड सीक खेळत होतो, तर मी आहे ना एकदम अशा ठिकाणी लपलो ना, की मला आहे ना एकदम एकदम अशा ठिकाणी लपलो मी, की मला कोणच नाही बघू शकत. ते माझ्या दोस्तांनी सगळ्यांनी मला शोधला 15-20 मिनिटं, आणि मग अर्ध्या तासाने सगळं निघून गेलं आणि मी तिथं बसलोय, लपून बसलोय. आणि मी आता बाहेर आलो तर मला दिसते कोणच नाही. मी लपून एवढा चांगला लपलो होतो की मी पकडलेच नाही. म्हणून मी तो येऊन तिथं रडते. तर त्याचा आजोबा आहे ना, तो पण रडायला लागला. म्हणजे काय काय झालं? तो बोलतोय ना, तू जसा लपून बसलास ना, आणि तुला कोणच नाही शोधत, तू एवढा चांगला लपून बसलाय, तू एवढा तुला कोणच नाही शोधत, सगळं थकलं आणि निघून गेलं ना. बोलते देवाने पण तसाच केलं. देवाने आहे ना स्वतःला एवढा लपून घेतलाय ना, की माणसाने आहे ना त्याला शोधायचंच सोडून दिलं. आणि देवा तुला कसं दुःख वाटतं ना, तसं देवाला पण दुःख वाटत असेल, कारण कोणच त्याला शोधत नाही आता. ह्याला आहे ना एम्पथी, देवाची एम्पथी तो घेतो. त्याला देवाला काय वाटतंय ना, ते त्याला वाटत असेल. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग? की देवाने हा जग आहे ना स्वतःला लपून घ्यायसाठी बनवलेला आहे. पण देव आहे ना स्वतः लपलाय ना, तर आपण शोधाच सोडून दिला. का? कारण आपल्याला रिलेशनशिपच नाही ठेवायचे. जर त्याचा कोण खास दोस्त असता ना, तर त्या खास दोस्ताने आहे ना तो वेळेपर्यंत त्याला शोधला असता. तसं आपल्याला आहे ना देवाला आपला खास दोस्त बनवला पाहिजे, खास रिलेशनशिप बनवलेलं आहे, एकदम खासून खास बनवला पाहिजे, आणि आपल्याला देवाला शोधला पाहिजे, आणि देवासंगती रिलेशनशिप ठेवासाठी ट्राय केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तोरा आहे ना, तोरा ऍज अ रिलिजियस बुक न घेता ना, देवाला काय पाहिजे ते देवाकडचा मेसेज म्हणून आपण घेतला पाहिजे, की व्हॉट गॉड, देवाचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, देवाला काय पाहिजे. देवाला पाहिजे म्हणून देव कशाला सांगते कोशेर का? बिकॉज कोशेर हेल्दी आहे म्हणून नाही सांगते देव. कोशेर का? बिकॉज आय एम होली असं सांगते. हिंट करते देव की मी होली आहे म्हणून मला कोशेर आवडते. तर तू पण कोशेर खाल्लास तर तू पण होली होईल, यू विल बी लाईक मी. आणि लाईक मी कशाला? कारण इंडिव्हिज्युअल सारखा असलं ना तरच रिलेशनशिप ठेवू शकतो. तर आपल्याला देवासारखा जास्तीत जास्त व्हायचं. देवाला गॉड इज गिव्हिंग, तो देत, ही इज गिव्हिंग, सो यू ऑल्सो डू चॅरिटी, यू ऑल्सो बिकम गिव्हिंग.
यू आर बिकमिंग मोर लाईक गॉड. आणि मग गॉड लाईक्स somebody who is like him and he is ready to keep relationship and त्याच्यासाठी त्याने दिलंय. आणि हा प्रॉफिट्स लोकांचा काम आहे ना, बुक लिहायचं नाही. प्रॉफिट लोकांनी काय केलंय, देवाचा मेसेज तसंच्या तसं इथं लिहिलेला आहे. आणि तो वेगवेगळ्या लेवलवर तुम्हाला समजेल. तुमची लेवल जशी वाढेल, आणि लेवल वाढवायची म्हणजे कसं आहे, आपल्या रिलेशनशिपवर आपल्याला काम करायचं. रिलेशनशिप नॉट विथ ओनली विथ अदर पीपल, रिलेशनशिप ऑल्सो विथ गॉड. क्वेश्चन? आणि जर क्वेश्चन नाही विचारलं तर आपल्याला लेक्चर संपल. एव्हरी जनरेशन जशी नवीन नवीन येते, त्यांचा मे बी फेथ इन गॉड किंवा डुईंग प्रेयर्स कमी होते. I mean, if we see the previous generation, they were more into religion and spirituality. But if you compare that with today or maybe the upcoming generation, they hardly have that emuna. So is this a pattern that is something, I mean, I don't know why it is reducing in such a way. ती आहे ना, हाशेमला आहे ना, एक आपल्या तोरामधलंच हे आहे की हाशेम आहे ना, आपली टेस्ट, आपल्याला चेक करतो ना, टेस्ट घेतं. किती टेस्ट घेतं? ज्या टेस्ट मध्ये आपण पास होणार आहोत ना, तेवढी टेस्ट घेतं. म्हणून त्यांनी आब्रामाची टेस्ट कुठपर्यंत घेतली, त्याच्या मुलाला त्यांनी सांगितलं की सॅक्रिफाईस कर, कारण देवाला माहिती होतं तो करेल म्हणून. देव आहे ना, कुठली पण टेस्ट कुठल्यापर्यंत घेतं, ज्यापर्यंत तो माणूस आहे ना रेडी आहे ना, तिथपर्यंतच टेस्ट घेतो त्या माणसाची. हाशेम ना त्याच्यापेक्षा जास्ती टेस्ट नाही घेत. आणि टेस्ट कशाला करतं हाशेम? कारण त्या माणसाला समजायला की त्याची लेवल काय आहे. म्हणजे आब्रामाची लेवल काय आहे ना, हे आब्रामाला समजासाठी देवाने ती टेस्ट घेतली, की देवाला समजासाठी नाही घेतली की देव आब्राम करेल की नाही. देवाला माहिती होतं आब्राम करेल, कारण तो देव आहे. ही इज हाशेम, ही नोज एव्हरीथिंग. ही नोज व्हॉट आर द रिझल्ट. सो व्हाय इज ही टेस्टिंग? ही इज टेस्टिंग बिकॉज ही वॉन्ट्स दॅट पर्सन टू नो दॅट तुझी लेवल बघ किती हाय आहे करून. म्हणून तो सगळ्या प्रॉफिट्स लोकांना, सगळ्या माणसांना सत्य ते तिथपर्यंतच टेस्ट करतं. तो आपल्याला आहे ना, आपल्या लेवल पर्यंतच टेस्ट करतोय. आपल्याशी नंतर येणारी जी जनरेशन आहेत ना, ती आपल्यापेक्षा हायर लेवलचे आहेत, म्हणून त्यांना तो हायर लेवलला टेस्ट करतोय. ती लोक काय फेथ मध्ये नाहीत, हे नाहीत. नाही, त्या लोकांसाठी आहे ना, देवानी जास्ती गोष्टी स्वतःला हाईड करायसाठी जास्ती गोष्टी घेतलेल्या आहेत. माझ्या ग्रँडफादरच्या टायमाला ना, देवानी एक चादर अंगावर घेऊन लपाछुपी खेळत होता. माझ्या डॅडीच्या टायमाला 2 चादर घेत होता. माझ्या टायमाला 3 घेत होता. माझ्या मुलांच्या टायमाला तो गादी घेते, चादर घेते आणि अजून लपते तो, कारण त्याला माहितीये त्या लोकांची लेवल आहे ना किती आहे, जास्ती आहे. ती लोक अजून जवळचं सोल आहेत. कुठलं वर्ल्ड टूच्या इकडचं जवळचं सोल आहे, तर त्या लोकांचं तो जास्ती ह्याच्याने करतोय. आणि इट इज नॉट बिकॉज दे आर नॉट डुईंग इट, दे विल डू इट अँड ही नोज दे विल डू इट. कारण आहे ना, एलिया बी येणार आहे ना, तेव्हा एलिया बी येणार आहे, तेव्हा काय प्रॉफेसी आहे की सन्स विल टर्न टुवर्ड्स फादर अँड फादर विल टर्न टुवर्ड्स सन्स, असं आहे. म्हणजे काय आहे की आहे ना, मुलं आहेत ना एवढी हुशार होणार आहेत ना, की ती लोक त्यांच्या आशीबाबसाला शिकवतील की अरे देव हाय करू. पुढची येणारी जनरेशन आहेत ना, ती लोक त्यांच्या मागच्या जनरेशनला शिकवतील की अरे असा कसं तू बोलतोस, नाही देव हाय देव. या लेवलची येणार आहेत सोल्स, या लेवलची माणसं येणार. आणि पण फेथ, एमुना आणि हे सगळ्या गोष्टी आहे ना, रिलेशनशिप वर घ्या. डोंट टेक इट ऑन अदर रिलिजन. ते रिलेशनशिप मध्ये आपल्याला फेथ कधी असतं? जेव्हा आपल्याला माहिती आहे की समोरचा माणूस माझ्यासाठी उभा राहणार, तेव्हा आपण त्याच्यावर बिलीव्ह करतो, फेथ करतो, हे करतो. त्या हिशोबाने फेथ घ्या. नॉट फेथ म्हणजे ब्लाइंड फेथ आणि असं फेथ. फेथ म्हणजे काय की माझं देवाबरोबरचं असं रिलेशनशिप आहे ना, की मला भरोसा आहे की देव माझ्यासाठी उभा राहील. आणि देवाला माझ्यावर एवढा फेथ आहे ना, की देव आहे ना रोज सकाळी मला उठवतो मी झोपल्यावर. कारण देवाला माझ्यावर फेथ आहे की मी माझं काम करतोय बरोबर. कारण नाही तर मी झोपल्यावर मला देव घेऊन जाऊ शकते, परत नाही पाठवू शकते. माणसं मरतात झोपल्यावर. मी उठतोय ना दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे देवाला माझ्यामध्ये फेथ आहे. काय फेथ आहे? की मी माझं काम करीन करून. तो त्या लेवलवर फेथ घ्यायचा, रिलेशनशिपच्या लेवलवर फेथ, बिलीफ, एमुना,
ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना रिलेशनशिपच्या ह्याच्यावर घ्यायचं. कारण आपण रिलीजन कशा दुसऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, दुसऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नको बघू, रिलीजन आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा. आपला पॉईंट ऑफ व्ह्यूने रिलीजन काय आहे की आपण रिलेशनशिप मध्ये आहोत देवावर, आणि त्या रिलेशनशिप मध्ये आपल्याला फेथ, ट्रस्ट, हे ते सगळं घ्यायचंय. म्हणून आपण बोलतो ना की तोऱ्यामध्ये सांगितलं ना म्हणून करायचं आपल्याला. का सांगायचंय? कारण तोरामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी कोणी सांगितलेल्या ते देवाने सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि देव कोण आहे? देव ऑब्जेक्ट नाही किंवा सब्जेक्ट नाही. देव कोण आहे? देव असा आहे त्याच्याबरोबर माझं रिलेशन आहे. म्हणून देव बोलते ना आय एम युअर गॉड. देव येऊन बोलते आय एम युअर गॉड. आणि रिलेशनशिप आहे ना कधी पण आहे ना पास्ट मध्ये नाही जात आणि फ्युचर मध्ये नाही जात. रिलेशनशिप कधी पण प्रेझेंट लेवल मध्ये असतं. माझं लग्न झालेलं आहे असं नाही मी बोलत. मी लग्न आय एम मॅरिड असंच बोलतो मी, है ना. माझं लग्न 33 वर्षापूर्वी झालंय. मी असं बोलतो आय वॉज मॅरिड नाही बोलत ना. मी बोलतो आय एम मॅरिड, है ना. मला मला मुलगा झाला, माझा मुलगा 30 वर्षाची मोठा झाला, तर मी असं बोलतो आय वॉज अ फादर नाही, आय एम अ फादर बोलतो. कारण रिलेशनशिप कधी असतं? रिलेशनशिप प्रेझेंट मध्ये असतं. इट इज कंटिन्युएशन मध्ये, कंटिन्यू मध्ये असतं, प्रेझेंट मध्ये असतं. म्हणून तोरा आहे ना आपल्याला त्या तोरामध्ये देवाने सांगितलं की दिस डे आय एम गिव्हिंग यू द तोरा. दिस डे म्हणजे आज तोरा नाही देत आहे. दिस डे म्हणजे तो असा रिलेशनशिप आहे की तो प्रेझेंट मध्येच राहिला. आपला तोरा आपल्याला रोज मिळते. 3500, 3600, 3340-50 इयर्स पहिले नाही मिळाले आपल्याला. देव सांगते की तोरा मी तुम्हाला रोज देतोय कारण तो प्रेझेंट मध्ये आहे. आपला रिलेशनशिप तू मेरा दोस्त हा असं नाही बोलत ना. दोस्त है बोलतो ना आपण. कारण ही इज माय फ्रेंड असंच बोलतो ना. ही वॉज माय फ्रेंड म्हणजे आता फ्रेंडशिप ना आहे. ही विल बी फ्रेंड पण आहे. ही इज माय फ्रेंड बोलतो. इज म्हणजे काय? प्रेझेंट मध्ये. तो प्रेझेंट मध्ये आपले रिलेशनशिप असतं कधी. तसं देवाबरोबरचं आपलं रिलेशनशिप प्रेझेंट मध्ये आहे. जरी तो त्या टायमाला इव्हेंट झाला ना, त्या इव्हेंटमध्ये आपण देवासंगती जे रिलेशनशिप केलं ना आपल्या पूर्वजांनी, ते रिलेशनशिप आपलं प्रेझेंट मध्येच आहेत. आपण प्रेझेंट मध्येच रिलेशनशिप. Therefore, it is very important that you take everything in relationship terms. Faith, belief, एमुना, हे सगळं आपण प्रेझेंट याच्यामध्ये घ्यायचं. फेथ म्हणजे मला फेथ आहे ना देव येईल. फेथ आहे म्हणजे मला प्रेझेंट मध्ये फेथ आहे देव येईल करून. जरासा पाचवायला थोडासा हे आहे, पण तुम्ही विचार करा ना. तुम्ही आहे ना वन्स यू आर बॉर्न, नो यू आर युअर पेरेंट्स चिल्ड्रन. यू कांट से ना की आय आय एम, आय वॉज, असं नाही बोलू शकत ना आपण. त्या प्रेझेंट टेन्स मध्येच आपलं रिलेशन, एकदा रिलेशनशिप चालू झालं की ते प्रेझेंट टेन्स मध्येच येतात जोपर्यंत आपण रिलेशनशिप तोडत नाही तोपर्यंत. तर तसं देवाबरोबरच आपलं रिलेशनशिप प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. म्हणून प्रेझेंट टेन्स मध्ये फेथ घ्या, प्रेझेंट टेन्स मध्ये बिलीफ करा, प्रेझेंट टेन्स मध्ये हे करा. नॉट बिलीफ म्हणजे पास्ट टेन्सचा बिलीफ नाही की बिलीफ आहे गॉड होता, ते डोंगरावर आला होता आणि आपल्याला सांगते बोलत, तसं नाही. प्रेझेंट टेन्स मध्ये घ्या. आपलं रिलेशनशिप आहे गॉड. देवाने सांगितलं आय एम युअर गॉड, युअर लॉर्ड. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्सचा जो अर्थ आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं प्रेझेंट टेन्स का करायचं. कारण यू till the other party is there, no, you are in the relationship. The relationship stays in the present tense. It never goes in the past tense or future tense. त्याच्यामधला कोणतरी एक मिसिंग झाला ना तरच तो पास्ट टेन्स मध्ये जात आणि प्रेझेंट टेन्स मध्ये, फ्युचर टेन्स मध्ये. रिलेशनशिप आपल्याला ठेवता येतात ना कसं, तसं रिलेशनशिप. म्हणून आपल्याला रिलेशनशिप वर वर्क करायचं असतं. आपला जो मेन काम आहे ना रिलेशनशिप वर वर्क करायचं. म्हणून आपल्यामध्ये आहे ना सगळ्या ज्या हे आहेत ना, माफी मागायचा, हे करायचं, त्या सगळ्या गोष्टी रिलेशनशिप मध्ये आहे. म्हणून देव सांगते ना की तुम्ही माफी मागा, मी तुम्हाला आणि रिटर्न तेशुआ करा. रिटर्न या म्हणजे काय? रिटर्न या म्हणजे ना आपलं रिलेशनशिप जसा होता तसा करा. आपण दोस्तीमध्ये पण तसं करू शकतो, ह्याच्यामध्ये पण तसं की मी चुकलो बाबा, चुकलो, असं नाही करणार तुला, परत रिलेशनशिप आपण नॉर्मल करू शकतो. त्याच्या तरी ते आठवण राहील, पण रिलेशनशिप खराब नाही झाली पाहिजे या हिशोबाने ते करायचं आपल्याला. तसं हास्यम बरोबर पण तसंच रिलेशनशिप ठेवायचं. म्हणून हास्यम बोलतंय की प्रत्येक गोष्टी आपल्या सणामध्ये ह्याच्यामध्ये ना हास्य. देवाने आपल्याला सांगितलं की टाइम मध्ये भेट. कारण रिलेशनशिप आहे ना प्रेझेंट टेन्स मध्ये चाललेलं असतं. म्हणून देव आपल्याला सांगते की मी तुम्हाला सणामध्ये भेटीन. सण शब्बात टाइम मध्ये येतं, पेसा टाइम मध्ये येतं, सगळं टाइम आहे.
आपल्याला सांगितलं नाही इथं मंदिरात भेट, इथं भेट, तिथं भेट, ह्या डोंगरावर भेट, सिन्ना डोंगरावर, असं नाही सांगितलंय. कारण स्पेस मध्ये भेटायचं म्हणजे परत त्या आयडल वर्शिप मध्ये जात. इमॅजिनेशन मध्ये भेटायचं म्हणजे कुठेतरी मेडिटेशन केल्यासारखं, डोलं बंद करून मेडिटेशन कर, हे बोल ते बोल, मी तिथं भेटेन असं तू इमॅजिनेशन मध्ये. पण आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये, टाइम मध्ये, म्हणून आपलं सण टाइम मध्ये येतात. कारण त्या रिलेशनशिप जे असतं ना, तो टाइम डायमेन्शन मध्ये चालतं. क्वेश्चन विचारा विचारा, क्वेश्चन. 8 वाजले, 1 तास तर आपला लेक्चर माझा संपला. आजचा लेक्चर जो होता ना, तो ह्याच सब्जेक्टवर होता. आणि ह्या सब्जेक्टवर अजून किती जास्ती डीप डीप बोलून मी हे नाही करणार आहे. तुम्हाला म्हणजे इझी याच्यामध्ये सांगितलं, इझीच्या याच्यामध्ये समजून सांगितलं की रिलेशनशिप सारखं करायचं. म्हणून देव बोलते की आय मेड यू इन माय इमेज. इमेज म्हणजे काय? इमेज म्हणजे तू माझ्यासारखा आहेस, मी तुझ्यासारखा आहे, तू माझ्यासारखा वाग. म्हणून इमेज सारखा आहे. ते देवासारखं आपल्याला वागायचं आहे. आपण देव नाही होणार आहे देवासारखा वागून, पण आपल्याला देवासारखा वागायचं आहे. आपल्याला जेवढा देवासारखा वागता येईल तेवढा देवासारखा आपल्याला होली होत राहायचं आहे. होली काय? कारण देव होली आहे म्हणून. देव गॉडली क्वालिटीज घ्यायच्यात आपल्या सगळ्या. का घ्यायचे? तर त्याचं सगळ्यात बेस्ट जो हे आहे ना, ते काय आहे की देवाला आपल्या संगती रिलेशन ठेवायचे आणि आपल्याला देवासंगती रिलेशनशिप ठेवायचे. आणि रिलेशनशिपच अशी गोष्ट आहे जी ह्युमॅनिटीमध्ये म्हणजे युनिक आहे. बाकी कोणामध्ये ती युनिक नाही. कुठल्याच स्पीशीज मध्ये, कुठल्याच अॅनिमल लोकांमध्ये, याच्यामध्ये सगळेजण राहतात, ग्रुपनी राहतात, हे राहतात, पण त्याच्यामध्ये तो रिलेशनशिपचं हे नसतं. ती लोक फायद्यासाठी राहतात नुसतं. म्हणून ह्युमन क्वालिटी, ह्युमॅनिटीची ह्युमन क्वालिटी काय आहे? ती इमोशनल जो आपला वर्ल्ड आहे ना, तो इमोशनल वर्ल्ड आपला आहे. आणि तो इमोशनल वर्ल्ड आपल्याला आहे ना, आपला इंटेलेक्ट आणि आपला फिजिकल वर्ल्ड कनेक्ट करायला देतो. तो जो फिलिंग आहेत ना, आतमधलं जे फिलिंग्स येतात ना, त्या फिलिंगसाठी जे केमिकल्स बनतात ना, ते सेम केमिकल्स असतात. सॅडनेसचं आणि हॅपीनेसचं केमिकल आपल्या बॉडीमध्ये जे बनतात ना, हार्मोन्स बोलतो आपण त्याला, सेम असतात, वेगळं नसतात. सेम केमिकल असतं. पण आपल्याला कधी फील होतं हॅपीनेस, कधी फील होतं सॅडनेस, आपल्यावर असतं ते. आपल्याला हॅपीनेस की सॅडनेस फील. म्हणून कधी कधी आपण खूप हॅपी झालो ना, तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं. मग आपण त्याला काय होतं, टिअर्स ऑफ हॅपीनेस. केमिकल आतमध्ये बॉडीमध्ये तोच असतो. पण आपण इमोशन आपण इंटरप्रेट करतो. ती गॉडली क्वालिटी आहे रिलेशनशिप ठेवायची. आणि आपल्याला देवाबरोबर रिलेशनशिपच्या हिशोबाने चालत आहे. डोंट थिंक ते देव ऑब्जेक्ट आहे. तुम्ही बटन दाबला, नमाज केली, बटन दाबला म्हणजे आपला झाला, असं नाही. समोरच्या पार्टीचा काहीतरी असतं ना, म्हणजे तुम्ही 10,000 टाइम देवाला बोलाल, मला असं हे दे, ते दे, ते दे, ते दे, पण त्यांनी पण सांगितलं पाहिजे ना, बाबा नाही नाही मिळत किंवा मिळल किंवा देतो. त्याची पण मर्जी चालली पाहिजे ना, कारण रिलेशनशिप मध्ये मर्जी चालतं समोरच्याची पण. डोंट थिंक दॅट आपण चॅरिटी दिली म्हणजे मला असं झालाच पाहिजे, त्यांनी हे केलं म्हणजे तसं झालंच पाहिजे, आणि ते केलं म्हणजे झालंच पाहिजे, तसं नाही. आपलं रिलेशनशिप जेवढं जास्ती असतील त्या हिशोबाने आपल्याला सगळं. आणि दुसरी अजून एक गोष्ट मला काय सांगायची आहे की तोरा तोरा सांगा, पुढच्या पुढच्या लेक्चरला सांगेन. क्वेश्चन विचारा. सिनोरा, क्वेश्चन. सिनोरा, यू आर नॉट आस्किंग क्वेश्चन आणि यू आर नॉट ऑन द स्क्रीन ऑल्सो. काहून? मला वाटतं जेवण बनवते सिनोरा. मी आहे स्क्रीनवरती, स्क्रीन ऑन ऑफ पण तू ते होते. स्क्रीनवर दिसत नाही ना, एवढा मोठा असा वर करून मी ठेवला माग असा. माग बसले, असा कारण असा करतोय. माझं डोळ्याचं ऑपरेशन केलंय ना, म्हणून. ओके ओके. क्वेश्चन, यू आर नॉट आस्किंग क्वेश्चन. मी क्वेश्चन विचारित तर खूप लांब जाईल क्लास. येस, एनीबडी वॉन्ट्स टू आस्क? काय पण क्वेश्चन विचारू शकता, असं काय हे नाही आपल्या आताच्या सब्जेक्टला करायचं आहे. राखेल कुठे आहे? राखेलने एक काहीतरी क्वेश्चन विचारला होता. राखेल आलीच नाही आज स्क्रीनवर. I'm here. वेर युअर, यू आर नॉट ऑन द स्क्रीन. आय सॉ यू. सो राखेलने मला एक काहीतरी व्हिडिओ पाठवला होता आणि त्या व्हिडिओवर क्वेश्चन विचारला होता आणि मी आन्सर नाही दिला. मी एकदा फोन केला तर ती बिझी होती, आन्सर नाही दिला. ओके. सो देर इज कलर जे आहेत ना, कलर
कलर आहे ना, आपल्याला कलर, ह्युमॅनिटीला आहे ना कलर हे करतात, इफेक्ट करतात. वी आर इफेक्टेड बाय कलर्स. ओके, रेड, इफ यू सी रेड कलर ना, आपल्याला आहे ना भूक लागतं. म्हणून आहे ना मोस्ट ऑफ द जॉईंट्स ना, जिथं फूडचं जॉईंट्स असतात ना, ते लोकांमध्ये रेड कलर असतं, नाहीतर त्याच्या ऍड मध्ये रेड असतं जास्ती करून. ओके, व्हाईट असला किंवा ब्लू असला ना तर पीसफुल फील होतं, म्हणून ते ब्लू जास्ती करून स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हाईट आणि ब्लू असं हे केलं. सो इट इज that color we are affected by the things. But there are now many lectures which are coming on YouTube which are generated by artificial intelligence. So to that lectures, no, those few of the lectures are made by artificial intelligence. So That's they what are I just thought. going on. हा, इथं तिथं जाऊन ती लोक सगळं कलेक्ट करून ती लोक करून हे करतात. आपल्यामध्ये पण आहे तेलमीचं, जे आपला टप्पा आहेत ना, तेलमीचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, 10वा टप्पा, 100-150 टप्पा आहेत ना, तर त्या 150 टप्प्यामध्ये आहे ना कलर्स पण आहेत. म्हणजे एका लेवलवर आहे ना, एका कबालिस्टिकल लेवलवर आपण ती तेलमीचा टप्पा वाचा. आपण बोलतो ना, जे आजारी असेल तर हा टप्पा वाच, हे झालं तर हे टप्पा वाच, ते टप्पा वाच. हा एक लेवल आहे, नॉर्मल लेवल आहे, आणि हा नॉर्मल लेवल सगळ्यांसाठी आहे, आणि त्या नॉर्मल लेवलवर इट वर्क्स. पण कधी कधी त्या नॉर्मल लेवलवर नाही चालतं ना, मग त्या टप्प्यामध्ये आहे ना नावं आहेत, टप्प्यामध्ये देवदूतांची नावं आहेत, ते टप्प्यामध्ये हाशेमची 72 नेम्स आहेत ना, ते 72 नेम्सही आहेत. मग ते 72 नेम्स जे आहेत ना, त्या नेम्स वर आहे ना फोकस करायला लागतं. मग तो टप्पा वाच, आणि त्या ह्या टप्प्यामध्ये ह्या शब्दामध्ये हा लेटर आहे, त्या शब्दामध्ये तो लेटर आहे, त्या लेटरवर फोकस कर, हिब्रू मध्ये वाचून. ओके, हा एक लेवल आहे. कधी कधी त्याच्यानी पण नाही होत. मग त्याच्याने नाही होत, मग अजून एक लेवल आहे, त्याच्यामध्ये आहे ना त्या कलरची मेणबत्ती लावायची असतं. पिंक कलरची मेणबत्ती, रेड कलरची मेणबत्ती, ब्लॅक कलरची मेणबत्ती नसतं, पण व्हाईट कलरची, ब्लू, ग्रीन, अशी सगळे मेणबत्ती असतं. ती कलर, त्या फ्लेमचा कलर तसा नाही. तो वॅक्स असता ना, तो वॅक्स आपले ते बर्थडे कॅन्डल्स येतात ना, तशा कॅन्डल, त्या कलरची कॅन्डल चालवायची असतं, ती कॅन्डल लावायची असतं, आणि मग तो टप्पा वाचायचा. असा पण एक हे आहे. ओके, पण तो एवढ्या डीप लेवलवर आपल्याला नाही घ्यायचा आहे की आपल्याला ते घराचा कलर चेंज करायचे ते चेंज करायचेच करून, That's why I किंवा said आपल्या ह्या like it कलरचं. is somewhat like Vastu Shastra. नो नो, It इट becomes इज, देर इज, बट वी डोंट नीड टू चेंज व्हॉट एव्हर. आपल्याला जे exactly. प्लेझेंट फील होतं, आपल्याला जे फील होतं, आपल्याला हे करतं ना, त्या हिशोबाने आपण करायचं. आपण आहे ना, सगळी माणसं ना सगळ्या कपडे पण घ्यायला जातात ना, तर सगळी माणसं सगळ्या कपडे नाही घेत, स्पेसिफिकच कपडे घेतात. कितीतरी माणसं असतात ती लोक ब्लॅक कलरचं कपडे घेतात. इजरा अंकल होतं ना, ते व्हाईट अँड व्हाईटच घालायचं. त्यांचं व्हाईट अँड व्हाईट एवढं कपडं होतं ना, की त्यांच्या कपाटामध्ये व्हाईट अँड व्हाईटच कपडं होतं. पॅन्ट पण व्हाईट, शर्ट पण व्हाईट, मोजे पण व्हाईट, असं होतं. त्यांना व्हाईट आवडतं. तसं, पण डोंट डू इट फॉर स्पेसिफिक रिझन, की मला भरभराट पाहिजे म्हणून माझं घर लाल भडक कलर करेन, असं करेन, तसं करू नका. इट इज फॉर स्पेसिफिक रिझन. कधी हे असेल ते असेल, तेलमीचा टप्पा वाचतात आणि आपल्याला एकदम पॉवरफुल वाचायचं आहे, तर पिंक मेणबत्ती लाव, लाल मेणबत्ती लाव, असं आहे. ओके, पण ते विचारून करायचं, स्वतःहून नाही करायचं आहे, ते लिहिलेलं आहे म्हणून नाही करायचं. तर ज्याला माहिती आहे त्या माणसाकडे विचारून त्या गोष्टींनी तसं ते करायचं असतं. ओके, maybe I answered your question, but don't change the colors. जर आपल्याला आपल्या बेने इस्रायलच्या प्रमाणे काय काय गोष्टी आहेत तर आपण ते फॉलो करतो. जसं काला कलरचं कपडं नको घालू, मोर नको ठेव घरात, तर ते आपल्या ट्रेडिशन मधून आपण पास केले म्हणून आपण हे करतो. पण आता मी Correct. कामावर होतो तर मला ब्लॅकच युनिफॉर्म होता, ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक जॅकेट होता, तर तो मला ब्लॅक घालायलाच लागायचा. तर आम्ही स्टार्ट मध्ये बोललो होतो, त्यांनी एकदा दोनदा चेंज केला होता, पण नंतर मग तिला बोलला अख्ख्या वर्ल्ड मध्ये ते घालतात आणि इकडचं ब्लू घालतात, तर मग त्यांनी ते चेंज बंद करून टाकला. मग आम्ही ब्लॅक घालायचो. माझ्याकडे पण ब्लॅक जॅकेट कोट सगळं आहे, पण मी पण घालतो कधीतरी ब्लॅक जॅकेट कोट. माझी मुलं घालतात. इस्रायलमध्ये ब्लॅकचा फॅशन आहे, ती लोक Fashion, ब्लॅक yeah, कपडे, yeah. हा, तर ती लोक ब्लॅक Everyone कपडे wears घालतात. that. Even the ब्लॅक कपडे girls wear घालतात. black dresses and everything. Yeah, Yes. so it's no problem, but it is like, if it is affecting you and you are feeling the effect, then change the color. कधी कधी इफेक्ट होतं आपल्याकडे, हे होतं का कुठलं तरी ब्लॅक, हे आहे, ब्लॅक पडदा लावला म्हणून हे होतं, मग असं होतं, मग ते आपण चेंज करायचं. पण पण मला तुझ्या अंकलनी सांगितलं होतं नेव्हर वेअर ब्लॅक.
Because Uncle, our I Bene had Israel got, people, yes, our Bene Israel yes, never use black color. yeah, I know. माहितीये मला ते. I had gone to his dispensary, Vadala. हम्म, He told हम्म. me, बेटा तुला जर सुखी राहायचं ना, काला कपडा कधी नको घालू. And yes, But it is, since then, no it black. is, it is okay. But I am telling you, त्याचा त्रास होत Yes, असेल तर you can. But like it is something which is different, which तेच मला बोलले. हा, yeah, आपल्याला ते हे काल्याने होतं ना, त्रास होतो. त्रास होत असेल हे असेल तर you have to. हा, But if you are in relationship with God, if you are doing all positive thing, everything, yes. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्रास नाही देत. Yes, Rachel, question. Okay, I'll ask you something. Yeah. Many of us we always say evil eye, nazar lagli, त्याची नजर लागली, ह्याची नजर लागली. So is it true or is it people believe it? Many Yeah, people believe. आपले नजर इस्रायली पण बिलीव्ह करतात. आपण या नजर हमसा आपले आणतो, इस्रायली हे नाही तो आणतो. So ह्याच्यामध्ये आहे नजर आहे. आय विल टेल is यू it? वर्ड आय विल टेल यू ओके. आपले जे सेन्सेस आहेत ना, आपले सेन्सेस जे आहेत ना, दे आर नॉट रिसिव्हर ऑफ, लाईक आपला डोळे आहेत ना, दे आर नॉट ओनली रिसिव्हर ऑफ लाईट. आपला कान आहे ना रिसिव्हर ऑफ साऊंड नाही, आपला नाक आहे ना रिसिव्हर ऑफ स्मेल नाही. तर आपण आहे ना सेंड करतो. आपल्याला जे बघायचं आहे ना ते आपण आहे ना ठरवतो आणि मगच आपल्याला ती गोष्ट दिसतं. आपल्याला जे ऐकायचं आहे ना ते आपण ठरवतो आणि मगच ती गोष्ट ऐकायला, म्हणजे आपण आहे ना साऊंड वेव्स पाठवतो आणि ते साऊंड वेव्स आपल्याला ऐकायला येतात. श्वास पण आहे ना, आपल्याला जो वास घ्यायचा आहे ना तोच वास आपण घेतो. तुम्ही आहे ना जेवण शिजत असेल हे असेल ना तर असा स्वतःहून हे कराल ना, कॉन्शियसली जेव्हा वास घ्याल ना तेव्हा तुम्हाला तो वास येतो. कधी कधी तुम्हाला वाटतं ना कोणतरी माणूस तुम्हाला बघतोय करून, है ना, असं आपण असं बसलोय आणि मागून कोणतरी बघतोय आणि आपण टर्न होतो आणि बघतो. कसं समजलं तुम्हाला? तो बघतोय म्हणून आपल्या बॉडीची लाईट त्याच्या डोळ्यामध्ये नाही गेली. तो बघते म्हणजे काय, तर त्याची जी आतली लाईट आहे ना, ती आतली लाईट आपल्याला टच करून परत जाते. म्हणून तो सेन्सेशन असतं ना, तो सेन्सेशन आपल्याला होतं. तसाच कोणतरी आपलं ऐकतंय, आपल्याला असं होतं ना, अरे कोणतरी ऐकतंय, थांब, कोणतरी आपण बोलतोय आणि आपल्याला वाटतं ना कोणतरी ऐकतंय करून. का ऐकतंय? कारण कोणतरी आहे ना त्याचा कान आहे ना आपल्याकडे लावत असतं. म्हणजे त्याचं जे साऊंड वेव्स आहेत ना ते आपल्याकडे पाठवून आपण काय बोलतोय ते ऐकत असतो. आणि हे सायन्स नाही असं बोलत. सायन्स बोलते की आपण नुसतं रिसीव्ह करतो, पण कब्बाला बोलते की आपण रिसीव्ह नाही करत. कुठली पण गोष्ट आपण हे करतो, आपण पाठवतो नाही, आपण हे. तर तसं आहे ना, इव्हल आहे म्हणजे काय? इव्हल आहे म्हणजे ती जी लाईट पाठवते ना, त्याच्यामध्ये इंटेन्शन आहे ना, इव्हल इंटेन्शननी हे करतात ती लोक. इव्हल Okay, इंटेन्शननी ती गोष्ट करतात ती लोक. इव्हल इंटेन्शन म्हणजे मला नाही मिळाला त्याला मिळाला, exactly. जेलसी आणि हे जे इव्हल नेगेटिव्ह आहेत ना, True, तो true. नेगेटिव्हनी जेव्हा ही केली ना, तर नेगेटिव्हनी केल्यावर काय होतं, त्या लाईटची फ्रिक्वेन्सी किंवा त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी किंवा तो स्मेलची फ्रिक्वेन्सी आहे ना, ती फ्रिक्वेन्सी काय होतं, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तो निगेटिव्ह इंटेन्शनचा जो नेगेटिव्ह पार्ट आहे ना, तो ती व्हायब्रेशन कमी करतो. आणि ती व्हायब्रेशन कमी केल्यावर ती त्या गोष्टीला लागून जेव्हा परत जातं ना, ती त्या माणसाकडं, तेव्हा ती जी वस्तू आहे ना, त्या वस्तूमध्ये आहे ना तो निगेटिव्ह इंटेन्शन राहतो. But आता I ती निगेटिव्ह इंटेन्शन नाही राहण्यासाठी, पुढचा आन्सर देतो मी. ती निगेटिव्ह इंटेन्शन नाही राहण्यासाठी यू हॅव टू क्रिएट इन युअर एन्व्हायरमेंट हायर व्हायब्रेशन्स. तुमच्या जर एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही हायर व्हायब्रेशन्स ठेवलं ना, तो इट वोंट इफेक्ट यू, बिकॉज वेन द व्हायब्रेशन्स आर न्यूट्रल ना, दॅट इज द टाइम इट इफेक्ट्स. तर तुमच्या घरात, तुमच्यामध्ये, स्वतःमध्ये, याच्यामध्ये किंवा तुमचं काय पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हायब्रेशन हायर लेवलवर ठेवलात, यू आर बिहेविंग इन अ स्पिरिच्युअल वे, यू आर गिव्हिंग, यू आर हेल्पिंग, त्या तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज आहेत, अँड यू आर डुईंग ऑल द थिंग्स विच आर पॉझिटिव्ह. व्हॉट इट मेक्स द एन्व्हायरमेंट, तुमचं व्हायब्रेशन जास्ती आहे म्हणून एन्व्हायरमेंटचं व्हायब्रेशन जास्ती आहे. मग वेन सच अ थिंग इज हॅपनिंग, नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स, व्हॉट हॅपन्स, इट डझंट इफेक्ट. आणि जर ते इफेक्ट पण झालं ना, तर इट इज लाईक थोड्या टायमाने तो निघून जातो. कधी कधी काय असतं, एवढं एवढं हाय लेवलचं ते हे असतं ना, नेगेटिव्ह व्हायब्रेशन, की त्या तिथल्या तिथं होतं ते, म्हणजे तो काय तरी फुटाचा आणि तुटाचा होतं ना ते.
ते पण होऊ शकतं ते. अँड इट हॅपन्स, बट इट इज नॉट बिकॉज इट इज लाईक समथिंग विच इज सुपर नॅचरल. इट इज नॅचरल बिकॉज ह्युमन बिंग्स करत ही क्वालिटी काय की दे कॅन मॅन्युप्युलेट व्हॉट दे वॉन्ट टू सी. ती लोक ठरू शकतात आम्हाला काय बघायचंय ते. म्हणून आपण कुठली पण गोष्ट बघायची ना ती चांगल्या नजरेने बघायची असतं. आपल्याला पॉझिटिव्ह ह्याच्याने बघायची असतं. कोणाचं चांगला झाला, कोणाचं हे झालं तर आपल्याला अरे व्हेरी गुड, किती चांगला झाला, अजून तुझा चांगला हो. ब्लेसिंग्स द्यायचे असतात म्हणून. म्हणून हाशेमने सांगितलेलं आहे ना की दोज हू ब्लेस यू विल बी ब्लेस्ड अँड दोज हू कर्स यू विल बी कर्स. का? कारण जर आपण आहे ना ब्लेसिंगच्या लेवल हायर व्हायब्रेशन मध्ये असतं ना तर ती कर्सची जी व्हायब्रेशन आहे ना ती आपल्याला येऊन आपल्याकडून परत त्यांच्याकडे जाईल, ते आपल्याकडे नाही राहणार. आणि त्यांनी जर ब्लेस केलं ना तर ब्लेसिंगची रिटर्न जाईल त्याच्याकडे. म्हणून तो व्हायब्रेशन लेवल हाय ठेवासाठी यू हॅव टू बी इन अ मोड. प्रेयर करायचा, साफसफाई ठेवायची, हे करायचा, हे करायचा. आणि देर आर पीपल हू हॅव ऑल दिस क्वालिटीज विच दे कॅनॉट कंट्रोल. त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतं ते. इट हॅपन्स बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंट. त्यांचं ब्रिंगिंग अप हे ते असतं त्याच्यामध्ये होतं. पण ते हाय लाशोनहारा, वाईट बोलणारी माणसं असतात. त्यांचा बोलतात ना काला जबान आहे, असं तसं बोलतात. काला जबान नसतं ते. त्यांचं तो हेच असतं, त्यांचं इंटेन्शन तसं करतात. तसं डोळ्यांचं नेचर आहे, असतं तसं. हिअरिंगचं आहे. हा, तर त्याच्यासाठी पण आपल्या ह्याच्यामध्ये टप्पा आहेत. तेलीमध्ये कितीतरी टप्पा आहेत. तुम्हाला असा वाटला हा हे झालाय, नजर लागली नाही तर हा टप्पा वाचायचा आहे. राबी मीरचा एक नमाज आहे, ती राबी मीरची नमाज वाचायची असतं. किंवा आपण ते नॉर्मल मीठ मीठ बीठ उतरून टाकतो ना ते या सगळं ते पण करू शकतो. कारण ते काय हे नाही, दॅट इज नॉट जादू टोना विचक्राफ्ट मध्ये नाही. इट इज समथिंग विच रिमूव्ह द नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स. फक्त त्याच्यामध्ये ते मंत्र पंत्र नको बोलू. माझी मम्मी आहे ना बघून सांगायची की तुला नजर लागली आहे. म्हणजे मला नाही, असे कधी कधी डॉक्टर होती माझी, मग पेशंट यायचं आमच्या घरी, कधी तर लहान मुलं येते पेशंट आलं ना दवा विवा द्यायची. मग मम्मी आहे ना त्यांना त्या लोकांना सांगायची की इसको नजर लगा है, घर पे जाएंगे तो नजर उतार दो. ती सांगायची. तर ती माणसं म्हणजे नजर बिजर पण उतरवायची. तर ते असं नसतं की नाही हाय, ते हाय. आणि मला पण ते फील होतं. माझा कधी कधी काय होतं मला म्हणजे आतमध्ये कुठेतरी डोका दुखायला लागतं. आणि तो डोका दुखल्यानंतर मला समजतं की काहीतरी नजर कोणीतरी माझ्याकडं असा त्या जलसीच्या नजरनी किंवा कशा तरी नजरनी हे केलेलं आहे. तर मी पण म्हणजे त्या टायमाला माझ्या मम्मीकडे जायचो, मम्मी माझी नजर वगैरे काढायची. माझ्या इथं एक ही मुसलमान बाई होती, ती नजर काढायची. आता नाही, ती खूप वर्षांपूर्वी वारली. ती पण ती नजर काढायची. मी तिच्याकडे जायचो, आजी बोलायचो तिला. आजी नजर उठा. ती नजर काढायची, मी तिला 10 रुपये 20 रुपये द्यायचो. ओके, क्वेश्चन, मोर आय क्वेश्चन. जस्ट फील नाही, मला नुसतं हे अबाउट दिस नजर अँड एव्हरीथिंग, इट माइट बी, मी तेवढं इतकं बिलीफ ठेवत नाही त्याच्यामध्ये. बट आय फील की इफ आपला विश्वास हाशेमवर त्याच्याशी जास्ती म्हणजे whoever is thinking bad for us or speaks bad about us, त्याच्याशी हाशेमचे ब्लेसिंग जास्ती असतात आय फील. सो युअर प्रोटेक्टेड दॅट देर वे. इज ऑलवेज व्हॉट यू या से इज राईट, देर इज. बट पण ह्या गोष्टी हाशेमने ना याच्यासाठी दिलेल्या नाही, पॉझिटिव्ह यूज साठी दिलेल्या आहेत. हा, पण मग पॉझिटिव्ह यूज पीपल डू साठी इट फॉर म्हणजे हे नेगेटिव्ह ज्या यूज ना. गोष्टी आहेत ना, नो, आपण ह्युमॅनिटी इज युझिंग इट फॉर या नेगेटिव्ह एव्हरीथिंग. ह्युमॅनिटी जलेसी, ऑफ नेम सेंग, या हा, तो जेलसी जलेसी कशासाठी आवडत हाशेमने नाही. जलेसी कशाला दिलेली आपल्याला जलेसी कशाला दिलेली आहे? कारण माणसाला वाटावा की अरे तो एवढा देवाच्या जवळ आहे, मला पण तेवढाच देवाच्या जवळ जायला पाहिजे, म्हणून जलसी दिलेली आहे. नाही म्हणजे ना, पण सगळे तसे नाही विचार करत ना. असं नाही. द पर्पज, हा, द पर्पज. पर्पज ऑफ जेलसी इज नॉट टू बी यूज ॲट नेगेटिव्ह. पर्पज त्याचा पॉझिटिव्ह ह्याच्यासाठी आहे. पर्पज कशासाठी आहे, नजरचा पर्पज कशासाठी आहे की बिकॉज यू विल सी इट अँड यू विल फील की अरे ह्यानी एवढं चांगला बनवलं, हे केला, मी ह्याच्याशी चांगला बनवीन. ह्याच्यासाठी आहे की ह्यानी एवढं चांगला बनवलं आणि मला नाही मिळालं, ह्याच्यासाठी नाही. म्हणजे टू सी अँड टू ऍड ऑन इट. काय पण जे बनवलं ना त्याच्यामध्ये ऍड करायचा, म्हणजे हे असं आहे ना ह्याच्यापेक्षा अजून असा अजून आपण चांगला करू शकतो, आपण अजून त्याच्यावर करू. त्याच्यासाठी त्या सगळ्या व्हायब्रेशन आहेत. पण ह्युमॅनिटी ना
दे आर युझिंग इट फॉर रॉंग पर्पज. म्हणजे ना देवानी सुरी जी बनवली आहे ना, ती सुरी सर्जरी करायसाठी बनवलेली आहे. तो माणूस आहे ना, ती सुरी सर्जरीसाठी न वापरता तो एकमेकाला भोसकासाठी वापरते. मारायला अंडरस्टँड? हा, तर ती जी ऑल दॅट क्वालिटीज ना, ऑल क्वालिटीज आर फॉर दॅट ओनली. जी एक दुसऱ्याबरोबर कॉरल करायची क्वालिटी कशासाठी आहे? कारण तुम्ही एक दुसऱ्याबरोबर आहे ना, हलाखावर कॉरल करा, ह्याच्यावर कॉरल करा, चांगल्या गोष्टीवर कॉरल कराल तर त्याच्यामधून काय निघतं? तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी चांगला मोठा निघतं. म्हणून तलमुद मध्ये बघा सगळ्या कॉरल्स आहेत. हा रब्बी असा बोलते, तो असा बोलते, तो तसा बोलते, तो कॉरल सारखं आहे नॉलेज ते. वाढतं इन्स्टेड ऑफ नॉरल वाढव, हा, पण ते पॉझिटिव्ह यूज साठी fighting on बनवलेलं आहे. silly things and very या पण ती क्षुल्लक गोष्ट, things. वन्स इट इज मेड इट कॅनॉट बी टेकन बॅक. सो Exactly. देअरफॉर ह्युमॅनिटी, आपल्या तोंडातून जे माणसांच्या निघते ते आतमध्ये त्या आपण परत गोष्टी आहेत. घेऊ नाही शकत. हा, तर त्या पॉवर आहेत माणसामध्ये. आता तो पॉवर माणूस तो राईट नाही युज करत ना, तर ते देवाची नाही हे आहे. माणसाचा नाही नाही, प्रॉब्लेम देवाचं मी आहे. हे बोलतच नाही, हा, मी तेच बोलते माणसाचंच देअरफॉर नेचर असं आहे. देअरफॉर हाशेम देवानी म्हणून त्याच्याबद्दल त्याच्यावर आपल्याला हे पण दिलेलं आहे. हे त्याच्यावर काय तोडगा पण दिलेला आहे. तेलमीचा टप्पा आहे, तोरामधलं Exactly. कुठलं पोर्शन्स आहे ते तोडगा पण दिलेले आहेत. असं नाही की नाही दिले. देर इज No, no, I अँटीडोट ऑन believe, दॅट ऑल्सो. I firmly believe. कोणी पण काय मीन्स दे टॉक नेगेटिव्ह और नजर लागला. I say my Hashem is there. He will protect. नाही, बोलून नजर नाही लागत, बोलून बिलून नाही नाही, नजर नाही लागत. बोलून नाही असतं असं, म्हणजे असते कोणाकोणाची नजर, आपण बोलतो ना नजर चांगली नाही कोणाची असं. हा, पीपल टॉक नेगेटिव्हली अबाउट यू, या. इट्स ओके, बट हे आय फील नजरसाठी कुठला वी आर टप्पा आहे? प्रोटेक्टेड बाय हाशेम. हा? बघ आणि सांग, सांगून टाकतो ना माणसांना. काय आहे? ती बोलली नजरसाठी राब्बी मीरची प्रेयर आहे. हा, ती राब्बी मीरची प्रेयर बोलायची, नाही तर टप्पा कुठला आहे ती सांगत बोलली. पोस्ट करा ग्रुप मध्ये. ह्या ग्रुप मध्ये बघ सांग, आहे तर सांग पटकन मिळालं तर. मी बोलते हाताने आठ चांगलं नंबर. काम करायचं, तोंडाने चांगलं बोलायचं. कोण काय ते करणार नाही, 8 बिघडणार नंबर. नाही आपलं. बी गुड. नुसत्या नजरसाठी नाही, बाकी असं काही भीती वाटली, हे वाटली, सगळ्यासाठी आहे. कारण त्या गोष्टी हाशेमनी ज्या गोष्टी बनवल्यात ना, ते काहीतरी पॉझिटिव्ह यूज साठी बनवलेले आहेत. तर ते पॉझिटिव्ह यूज साठी नाही यूज केलं ना, तर ते त्याचा नेगेटिव्ह व्हायब्रेशन तयार होऊन नेगेटिव्ह हे होतं त्याचा. म्हणून तो त्या गोष्टींवर म्हणजे दवा पण दिलेली आहे हाशेमनीच, की काय करायचं, काय नाही करायचं, हे करायचं, ते करायचं, ते पण दिलेलं आहे. आणि नुसता ते म्हणजे आपलं व्हायब्रेशन आपण चांगलं ठेवलं ना, वी आर गॉडली, वी आर डुईंग गुड वर्क, हे केलं ना, एक्झॅक्टली. इट डझंट अफेक्ट That's what अस. I want to emphasize. या, आपण जर चांगलं करत असो, चांगलं मनाने करत असेल, चांगलं काम करत असो, तर आय डोंट थिंक इट विल इफेक्ट. दॅट्स माय पर्सनल ओपिनियन. मग कोणी काय बोलो, जेलिसीशी बोलो का हेटशी बोलो, आपलं मन साफ पाहिजे पहिले. नजरसाठी तोच आहे. नाही, नजरसाठी तो नाही. Put it on the group also, हा. नाही, ती बोलते की असा इवेल वाईट वाटत असेल, वाईट असा आपल्याला वाटत असेल काहीतरी वाईट आहे, नाही. कोणतरी हे करते, तर त्याच्यासाठी 30 हनुक्याचा टप्पा आहे ना, 30 नंबर, 30 नंबर. 30 जस्ट पुट इट ऑन द ग्रुप ना, हनुका. मी ग्रुप राहील वर पुट घाला. तो आहे आणि ती नाही, सांगेल नंबर घाला ग्रुपवर. नंबर. हा, हा, 29 नंबर असा भूतबाधा म्हणजे फिअर, समबडी इज डुईंग समथिंग, समबडी इज भूतबाधा बोलतात त्याला, म्हणजे नॉर्मल लँग्वेज मध्ये. yeah, I got it. I don't believe. नॉट इन कब्बाला लँग्वेज, पण नॉर्मल लँग्वेज मध्ये I भूतबाधा know, वाटतो. I got it. So I know 29 what you meant. पण मी कमीच विश्वास करते याच्यावर. थँक्यू Yes, more सो मच. questions or we stop? No questions? बोला नाही तर आपण थांबू, चला. So thank you very much. God bless you all. थँक्यू ब्रदर. Today's class was in memory of
today's class, आजचा class, it was in the memory of my late uncle, Uncle, my teacher, my Rabbi, mentor. Chacham, Hadzaken, Leile Ishmat, Hamme Roham, Hadzaken, Ezra Ben Eliezer, Kolet, Ruach Adonai Tehumnenu Began Ete. Thank you very much. Amen. Keep well. We will. Amen. God Thank bless you. you. We will. Thank you. Yeah. We will try to take more classes. येस एक कंटिन्युटी आपली तुटली जरा. हा नाही नाही आय वॉज नो मला मूड नव्हता एकदा ते सण बिन होतं हे होतं आणि मग लास्ट क्लास आपण ठेवला आणि तो माझा इंटरनेटचा Cancel प्रॉब्लेम झाला. झाला. नाही माझा ते इंटरनेटच्या बॉक्स मध्ये तो इलेक्ट्रिकचा बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये ते काहीतरी जळाला. हो अच्छा. तर बॉक्स मग मध्ये तो इव्हिल आय येऊन आलं. त्याने चेंज केला पण ते लास्ट मोमेंट मध्ये झाला. मी म्हणून व्हॉट इज सुझन से? ऐका सुझननी काय बोलली? नाही काय आय बोललीस? जस्ट सेड त्या इलेक्ट्रिक बॉक्स मध्ये इव्हिल आय आलं. There's nothing as that. Yeah. You can stop the recording. Recording. Yeah.